नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भावाजा आय एस मध्ये. मी डॉक्टर महेंद्र चाटे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025-26 आणि 2025 ची परीक्षा आहे. मुख्य परीक्षा आता होती. जर ही परीक्षा बघायचं झालं तर ही परीक्षा यासाठी महत्वाची होती कारण ही नवीन पॅटर्न नुसार जो नवीन आपला सिलेबस बदलला, अभ्यासक्रम किंवा परीक्षा पद्धती बदललेली आहे. आपण एमसीक्यू कडनं वर्णनात्मक पद्धतीकडे स्विच झालेलो आहोत. तर त्या पद्धतीकडे स्विच झाल्यानंतर ही पहिली परीक्षा होती. म्हणजे काय तर ओव्हरऑल जी दिशा आणि दशा आहे, म्हणजे इथून पुढे जी राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहे नवीन पॅटर्न नुसार, ती ठरवणारी कुठेतरी ही एक परीक्षा होती. म्हणजे आतापर्यंत जी एक समुद्र सपाटी अबसेंट होती, म्हणजे एक रेफरन्स पॉईंट अबसेंट होता, एक रेफरन्स फ्रेमवर्क, ते फ्रेमवर्क बनवणारी ही परीक्षा होती. त्यामुळे या परीक्षेचं आकलन महत्वाचं आहे. आता ही परीक्षा ऑलमोस्ट कन्क्लूड झालेली आहे. आता ऑलमोस्ट यासाठी म्हणतोय कारण अजून ऑप्शनलचा पेपर बाकी आहे. उद्या एक ऑप्शनलचे 2 पेपर होणार आहेत. परंतु आता म्हणजे उद्या जे ऑप्शनल देणार आहेत त्यांनी हे व्हिडिओ आता नका पाहू, उद्या पेपर दिल्यानंतर पहा. पण हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये तुम्हाला असं कळेल की ही आता जी मुख्य परीक्षा चालू आहे, जी की आता एप्रिलमध्ये सुरू झाली होती, आता संपणार आहे उद्या. तर बघा, पहिल्यांदा जे मुख्य परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी असं वाटलं असेल की साला हे मुख्य परीक्षा मेन्स काय खतम नाही होत हवे, म्हणजे कारण एवढी लेंदी परीक्षा, कारण तसं तर 2 वीक मध्ये व्हायला पाहिजे, परंतु डेट्सच्या इश्यूजमुळे झाली जाऊ शकते लांबली. परंतु दिस इज हाऊ इट इज. तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस लागते, तेवढे पेपर लिहायचे असतात, तेवढे दिवस तुम्हाला तेवढे पेशन्स मेंटेन करावे लागतात. बरं, आता महत्वाची गोष्ट जर बोलायची झाली, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक रेफरन्स पॉईंट ठरणार होती परीक्षा, म्हणजे त्याच्याबद्दल वेगवेगळे आडाखे किंवा वेगवेगळे कयास बांधले जात होते किंवा वेगवेगळे अंदाज बांधले जात होते की कशा पद्धतीची मुख्य परीक्षा असेल. म्हणजे काही मतप्रवाह असे होते की जी 20 वर्षापूर्वी मुख्य परीक्षा होती, म्हणजे 2004च्या आधी वगैरे जी मुख्य परीक्षा होती, ते जुने ओल्ड क्वेश्चन जे आहेत ना, ओल्ड एमपीएससी रिटर्न एक्झामिनेशन जी होती, ओल्ड एमपीएससी रिटर्न एक्झामिनेशन, त्याचे क्वेश्चन पेपर आता महत्वपूर्ण राहतील कारण ते रेफरन्स पॉईंट मानता येतील. किंवा दुसरा मतप्रवाह असा होता बघा, युपीएससीचा जो आताचा पॅटर्न आहे ना, त्याचे सुरुवातीचे इयर्स आहेत ना, त्या इयर्स मधून क्वेश्चन विचारले जातील. तर बघा, युपीएससीचं जर आता आपल्या राज्यसेवेचं जर अनालिसिस केलं कशा पद्धतीचा पेपर होता वगैरे, तर म्हणजे या सगळ्यांना कुठेतरी एमपीएससीने असं म्हटलेलं आहे बघा की आय एम सॉरी बाबू. आय एम सॉरी बाबू म्हणजे जो आपण एक्सपेक्ट करत होतो गोष्टी, बघा मी जसं तुम्हाला सांगितलं, एक तर सुरुवातीचा जो कालखंड होता युपीएससीचा, आता जो सिलेबस आहे त्या कालखंडातले म्हणजे ज्या नॉलेजवरनं फाउंडेशनल अंडरस्टँडिंग बिल्ड होत असते सब्जेक्टची, त्या फाउंडेशनल अंडरस्टँडिंग वरती क्वेश्चन विचारले जातील वगैरे. किंवा आता युपीएससी इव्हॉल्व झाली आहे 2-3 टप्पे जर बघितले तर. परंतु एमपीएससीने आता राज्यसेवेसाठी जे क्वेश्चन विचारले तो पहिल्याही चंग विचारता मधला चंग घेतला बघा. म्हणजे काय, तुम्हाला थोडक्यात माझा अनालिसिस सांगू का, तर बघा करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन जर बघायचे झालं ना, मिनिमम 60% क्वेश्चन होते बघा. म्हणजे जर तुमचं न्यूजपेपर रिडिंग जर चांगलं असेल, व्यवस्थित तुम्ही रीड करत असाल न्यूजपेपर, तर त्या केसमध्ये तुम्ही हे क्वेश्चन व्यवस्थित अटेम्प्ट करण्याची शक्यता जास्तीत जास्त होती. कारण तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की कोणी काही म्हटलं असलं की स्टॅटिक वरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातील किंवा फाउंडेशनल नॉलेज वरती विचारले जातील, नो डाऊट तो एमपीएससीचा प्रिरोगेटिव्ह आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारू शकते कधी, आता जरी करंट अफेअर विचारले असतील जास्तीत जास्त तरी. परंतु ज्या थीम्स आहेत ना आपल्याला मुख्य सिलेबसमध्ये, मी ज्या आधी इंट्रोडक्शन लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये प्रत्येक थीम सांगितला होता आणि त्यावेळेला सांगितलं होतं की याच्यावर क्वेश्चन कसे कसे विचारले जातात वगैरे. तर 60% पेपर हा ना करंट अफेअर बेस्ड होता बघा, म्हणजे न्यूज पेपर बेस्ड. आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टीवरती लक्ष आहे तुमचं, त्याच्यावरती तुम्ही ओपिनियन, कन्स्ट्रक्टिव्ह ओपिनियन कसं बिल्ड करताय. म्हणजे काय तर तुम्हाला कुठेतरी क्रिटिकल थिंकिंग, ज्याला आपण एक न्यूजपेपर वाचल्यामुळे एक फिलॉसॉफिकल बेंड म्हणू शकतो आपण, तशा क्वेश्चनची जास्त भरमसाठ होती, भरमार होती अशा क्वेश्चनची. तर बघा, आणि 40% क्वेश्चन तुम्ही स्टॅटिक जो पोर्शन होता ना त्या आधारे 100% तुम्ही ते 40% क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकत होता, टॅकल करू शकत होता. म्हणजे काय तर बघा, तुम्हाला स्टॅटिक जसं आपण प्रिलिमिनरी साठी करतो आताही करणं आहे, पण त्यासोबतच वर्षभरातले जे न्यूजपेपर आहेत मग ते इश्यूज असतील, कारण मी सगळं तुम्हाला प्रूफ सेट दाखवणार आहे. बघा, हे लेक्चर जास्तीत जास्त माझा विचार आहे की 1 तासामध्ये फिनिश करायचं. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पुन्हा एकदा सिलेबस समजावून सांगणार आहे. त्या सिलेबस सोबतच जे क्वेश्चन विचारले ना ते कुठून विचारले, सिलेबस मधूनच विचारले, पण ते कसे कसे विचारले त्याच्याबद्दल एक रेफरन्स फ्रेमवर्क किंवा एक अप्रोच बिल्ड करणं पुढच्या एक्झामिनेशनसाठी, पुढची आता जे पूर्व परीक्षा आता प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी एक अप्रोच बिल्ड करणं, कशा पद्धतीचे क्वेश्चन असतील, हा या लेक्चरचा हेतू आहे. त्यासोबतच सिलेबस तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणं हा पण हेतू आहे. बरं, आता तुम्ही बघितलं असेल, ही मूवी पाहिली असेल बघा, कौवा बिर्याणीचा सीन बघितला असेल. त्याच्यामध्ये तो म्हणतो की भैया जब से हम 5 रुपये वाला कौवा बिर्याणी खाए तब से जब भी आवाज निकाल रहे कौवे जैसी आवाज आ रही है, तर तो विचारतो क्या खाए ते म्हणून, तो सांगतो 5 रुपये वाला कौवा बिर्याणी. तर तो सांगतो मग समोरून की अगर 5 रुपये वाला कौवा बिर्याणी खाए थे तो आवाज थोडी ना मोहम्मद रफी जैसे आएगी. तसं फक्त स्टॅटिक बुक वाचून तुमचं हे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नव्हते. तुम्हाला एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह, सोसायटीमध्ये आजूबाजूला काय चालू आहे, मग ते पॉलिटिक्समध्ये असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल किंवा स्टॅट्युटरी घडामोडी काय होत आहेत, त्याच्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर, इकॉनॉमी लेवलला
त्याच्यासोबतच जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, एन्व्हायरमेंटच्या लेवलला काय सुरू आहे ह्या गोष्टी, त्यासोबतच महाराष्ट्राचं ज्ञान. जसं मी 40-60 याच्यामध्ये वेटेज सांगितलं, तसं मिनिमम तुम्हाला 20% क्वेश्चन असे दिसतील की तिथे महाराष्ट्र स्पेसिफिक होते तुम्हाला. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे भक्ती चळवळ असेल, त्याचं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असेल, किंवा महाराष्ट्र संदर्भामध्ये जी नक्षलवादी चळवळ आहे, जी की आता संपुष्टात आणण्याची डेडलाईन होती आणि ते ऑलमोस्ट सक्सेस झालेले आहेत गव्हर्नमेंट याच्यामध्ये, म्हणजे काही एखाद्या दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये राहिले असेल शेवट, आता ते फिनिश होऊन जाईल. तर याच्याबद्दल म्हणजे महाराष्ट्राचा रेफरन्स देऊन क्वेश्चन विचारले आहेत. म्हणजे इव्हन इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये रिसर्च, ज्याला आपण संशोधनाचं कार्य म्हणतो, ते संशोधन संस्था कुठल्या आहेत महाराष्ट्रामधल्या याच्याबद्दल ज्ञान पाहिजे वगैरे. तर सांगायचं काय, हे व्यंग करायचं नाही मला, परंतु पुढच्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला ते युजफुल कसं राहील हे पाहिजे आपल्याला. बरं, तर आता न्यूजपेपर न वाचणाऱ्यासाठी कुठेतरी पेपर तुम्हाला दिसायला सोपाच वाटू शकतो, पण लिहिताना प्रिसाईज पॉईंट आणि तेही जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी मग युपीएससीला काय एक्सपेक्टेड आहे त्या गोष्टी, हेही तेवढं महत्वाचं असतं. म्हणजे ही जी लापरवाही झाली असेल कोणाकडनं, किंवा ज्यांनी असं गेस केलं होतं की फक्त स्टॅटिक वरती क्वेश्चन विचारले जातील, तर त्याच्यासाठी हे देखा आपली लापरवाही का नतीजा पुढच्या वेळेला हे अमिताभ बच्चन चेंज झालेले पाहिजेत. याच्यामध्ये पाहिजे की आप क्वालिफाय हो गए मेन्स के लिए म्हणून ते केबीसी वाले अमिताभ बच्चन दिसले पाहिजे तुम्हाला. बरं, आता आपण पुढे जाऊ. याच्यामध्ये तुम्ही म्हणता सगळं सांगितलं सर, डायग्नोसिस तर सांगितलं, कशा पद्धतीचे क्वेश्चन होते, करंट अफेअर बेस्ड 60% क्वेश्चन होते, स्टॅटिक बेस्ड जे होते ते 40% क्वेश्चन होते. त्याच्यासोबतच तुम्ही सांगितलं की महाराष्ट्र स्पेसिफिक 20% क्वेश्चनचे अराउंड होते तुम्हाला. पण आता करायचं काय याच्यामध्ये, अगर हम करे तो करे क्या और बोले तो बोले क्या, हा प्रश्न तुम्हाला पडलेला असू शकतो. तर याचं उत्तर मी देण्यापेक्षा शोलेचा जो गब्बर आहे ना, तो उत्तर अतिशय चांगलं देतो बघा. तो म्हणत असतो, गाव वालो कान खोल के सुन लो, गब्बर के चंगुल से तुम्हें एक ही आदमी बचा सकता है और वो है खुद गब्बर. तसं इन द मॅटर ऑफ एमपीएससी देर इज नो बेटर गाईड दॅन एमपीएससी इट सेल्फ ओनली. म्हणजे एमपीएससीच्या इश्यूज मध्ये, मॅटर मध्ये तुम्हाला एमपीएससी हीच मोठी गाईड असते. मग एमपीएससी गाईड कुठल्या गोष्टीतून करते, एमपीएससी तुम्हाला सिलेबस मधून गाईड करते, त्यासोबतच एमपीएससी तुम्हाला पीवायक्यूज मधून गाईड करते. हे पहिल्या वर्षीचे पीवायक्यूज राहणार आहे तुम्हाला, त्यामुळे एक रेफरन्स पॉईंट राहणार आहेत बघा. आता दोन्ही गोष्टीतून बघूया आपण याच्यामध्ये. बघा, आता जे एसे विचारले होते, म्हणजे मी माझ्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं एसे तुम्हाला, म्हणजे याच्यातून 2 एसे, याच्यातून 2-3 एसे तुम्हाला आलेले दिसतील. म्हणजे विषय सांगितले होते त्यावेळेला सुद्धा, म्हणजे इंट्रोडक्शन लेक्चर जे घेतलं होतं त्याच्यामध्ये सांगतोय मी तुम्हाला, ते अशा पद्धतीचे एसे विचारले होते. मी तुम्हाला सांगितलं की युपीएससी मध्ये सुरुवातीला थीमॅटिक दोन्हीकडे थीम बेस्ड विचारले होते एसे, त्याच्या किंवा नंतर मग एका बाजूला थीम आणि दुसऱ्या बाजूला कोट बेस्ड एखादा विचार दिलेला आहे, सुविचार दिलेला आहे, त्याचा विस्तार करण्यासाठी किंवा त्याच्यावर निबंध लिहिण्यासाठी असे विचार दिलेले असतात. मग हे इव्हॉल्युशन झालेलं बऱ्याच वेळेला असं होतं की दोन्हीकडे कोट बेस्ड विचारलं जातं. फिलॉसॉफिकल जे एसे असतात ना, त्याला तत्वज्ञानात्मक आधार द्यावा लागतो, असे एसे जास्तीत जास्त विचारले जातात वगैरे. तर आपलं इव्हॉल्युशन हे थीम बेस्ड कडनंच होईल असं म्हटलं तर तुम्हाला दोन्हीकडे थीम बेस्ड एसे दिसतील. म्हणजे इकडे पर्यावरण असेल, एन्व्हायरमेंट म्हणतो, किंवा क्लायमेट चेंज आहे, हवामान बदल, याच्याबद्दल एसे दिसतील. किंवा इकडे हे सांगितलं होतं विषय तुम्हाला मी स्त्रियाबद्दल सांगितला होता, किंवा याच्याबद्दल सांगितलं होतं बघा, युवक बद्दल सांगितलं होता. तर हे गव्हर्नन्स बद्दल सांगितलं होतं, प्रशासन जे आहे त्याच्यावर. कारण गँग्स ऑफ वॉसेवर मध्ये एक डायलॉग आहे बघा, तो म्हणतो, जब तक सिनेमा रहेगा हिंदुस्तान में तब तक लोग मूर्ख बनते रहेंगे. तसं सिव्हिल सर्व्हिसेसची जेव्हाही एक्झाम असेल ना, तेव्हा गव्हर्नन्स वरती क्वेश्चन विचारले जातीलच. कारण तुम्ही एक सिव्हिल सर्वंट म्हणून, एक प्रशासकीय नोकर म्हणून तुम्ही सेवेमध्ये एंटर करत असता, त्यामुळे प्रशासनावरती क्वेश्चन तुम्हाला वेगळ्या पेपरमध्ये विचारले जाते. इथे तर एसे विचारला जातोय. मग प्रशासनाबद्दल जेवढ्याही काही घडामोडी असतात ना आजूबाजूला चाललेल्या, त्याच्याबद्दल आपल्याला सर्वज्ञ ज्ञान पाहिजे व्यवस्थित. मग त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह असतील. मी तुम्हाला सांगितलं होतं इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये की जे थीम्स आहेत दिलेल्या, म्हणजे आपण पाहणार आहोत की बघा तुम्ही थीम बेस्ड कसे क्वेश्चन विचारले आहेत जशाल तसे. म्हणजे सिलेबस जो दिलेला आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे आताचे जे एक्झामिनेशन झाले आहे ते पूर्ण याच्यामध्ये ऍड करून दाखवतो तुम्हाला, पूर्ण कुठून क्वेश्चन विचारले आहेत आणि कसे विचारले आहेत, त्याला अप्रोच कसा पाहिजे आन्सर करताना. मग त्यासाठी वाचन कुठलं पाहिजे आपण पाहणार आहोत सगळ्या गोष्टी. तर बघा, 1 तासामध्ये घ्यायचं आहे आणि एवढ्या साऱ्या गोष्टी घ्यायच्या. बघा, सिलेबस ही समजावून सांगायचं तुम्हाला, त्याच्यासोबतच आन्सर रायटिंगचा अप्रोच पण बिल्ड करायचा, किंवा त्यासाठी आवश्यक जी रिडिंग आहे ती कुठून डेव्हलप करायची वगैरे, ह्या पण गोष्टी पाहिजेत. म्हणजे ती अशी गोष्ट झाली बघा, शोलेमध्ये गब्बर म्हणतो, तुम्ही गब्बर चाहिए और वो भी जिंदा, गब्बर कोई बकरी का बच्चा है जो उठा के पकड़ के हाथ में दे दिया. तसं 1 तासामध्ये एवढ्या गोष्टी बघायच्यात. मी माझ्याकडनं ऑनेस्ट प्रयत्न करतो. जर कुठे कमी राहत असेल तर मग आपण याच्यासाठी मॉडेल आन्सर जर म्हणाल तुम्ही तर मग सेपरेट लेक्चर घेऊया. बरं, आता एसे मध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं जे एसे विचारले जातात आपल्याला, सामान्य अध्ययनाचा जो पेपर आहे जनरल स्टडीज, त्याच्यामध्ये जेवढे काही सब्जेक्ट आहेत बघा, मग काय शिकतो आपण, इतिहास असेल किंवा त्याच्यासोबतच भारतीय समाज असेल किंवा भूगोल असेल किंवा पर्यावरण असेल किंवा विज्ञान तंत्रज्ञान असेल किंवा त्याच्यासोबत डिझास्टर मॅनेजमेंट जे असतं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन वगैरे, ह्या गोष्टी, या सर्व गोष्टी आपण जीएस मध्ये पाहतो. किंवा एथिक्स मध्ये बरेच फिलॉसॉफिकल मुद्दे येतात, नैतिकतेवरनं किंवा मूल्यावरनं. याच्यावरती मॅक्झिमम एसे बेस्ट असं, तुम्हाला असं रॅन्डम कुठे काही प्रिपेअर करायची गरज नाही. याच्यासाठी तुम्ही वर्षभर न्यूजपेपर मधून एक्झाम्पल कलेक्ट करू शकता. मी माझं पर्सनल ओपिनियन सांगेल की तुम्ही रोज न्यूजपेपर रीड करायला पाहिजे, किमान 1 तास द्यायला पाहिजे न्यूजपेपरसाठी.
आणि जे स्टार्टिंगला असेल ते 2 तास दिले तरी चालेल. अल्टिमेटली काय याच्यामध्ये आर्ग्युमेंटिव्ह स्किल तुम्हाला ते तंत्र डेव्हलप झालं पाहिजे पॉईंट जनरेट करण्याचं. आता तुम्हाला सांगतो बघा, म्हणजे जे क्वेश्चन विचारलेत ना त्याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुमची ओरिजिनल थिंकिंग किंवा ओरिजिनल रिडिंग पण खूप महत्वाची आहे. सगळ्याच गोष्टी स्पून फीड होत नाहीत तुम्हाला. म्हणजे तुम्ही क्वेश्चनच्या उदाहरणाआधारे सांगतो तुम्हाला, पण याच्यात आपण बघूया. आता स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे करण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे, अशा पद्धतीचा एक एसे होता बघा. आता स्त्रिया त्याच्यातील समाजातील दुय्यम स्थान कीवर्ड आयडेंटिफाय करायचे, त्याच्यानंतर मानसिकता हे महत्वाचं आहे. आता मग स्त्रिया म्हटल्यानंतर मग त्यांच्या सगळ्याच गोष्टी तुम्ही सांगू शकता. एसेमध्ये तुम्ही सुरुवात कशी करताय, म्हणजे एखादा कोड देऊन करताय किंवा रिलायबल काही डेटा देताय वगैरे, किंवा एखादा इन्सिडेंट सांगून अनेक्डोट सांगून मग तुम्ही तिथून पुढे स्टार्ट करताय. वेगवेगळ्या माध्यमातून एसे तयार करता येऊ शकतो. एक उहापोह करणार आहोत की कशा पद्धतीचे पॉईंट्स असायला पाहिजे एसे रायटिंग बद्दल. बघा, स्त्रियांचं दुय्यम स्थान बघायचं झालं म्हणजे तुम्ही एन्शियंट हिस्ट्री पासून पाहता ना, म्हणजे वैदिक काळामध्ये स्त्रिया प्रगत होत्या, म्हणजे स्त्रियांचा समाजामध्ये सहभाग होता किंवा सामाजिक जे संस्था होत्या त्याच्यामध्ये सहभाग होता. मग त्याच्यामध्ये तुम्ही ऋग्वेदिक स्त्रिया सुद्धा पाहत असता, म्हणजे गार्गी असेल, मैत्रेयी असेल किंवा बाकीच्या अनेक स्त्रियांचं नाव पाहता बघा तुम्ही त्याच्यामध्ये. तर या स्त्रिया म्हणजे रेफरन्स येतो, म्हणजे त्यांची मुक्ती, त्यांना मुक्त वातावरण होतं किंवा त्यांना रिप्रेझेंट करण्याचा अधिकार होता. मग हळूहळू स्त्रियांची स्थिती मध्ययुगीन काळामध्ये कशामुळे इन्फेरियर झाली किंवा त्यांना सबज्युगेट कशामुळे केलं हे इतिहास तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर मॉडर्न रिफॉर्म जे आहेत ना, मग सतीबंदी असेल किंवा विधवा पुनर्विवाह कायदा असेल किंवा असे किंवा स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल कायदा केले किंवा शाळा ज्यांनी काढल्यावर जे समाज सुधारक मग राजाराम मोहन राय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा बाकीचे ब्रिटिश जे गव्हर्नर होते किंवा व्हाईसरॉय होते त्यांचे नाव सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो वगैरे. परंतु त्याच्यासोबतच कॉन्टेम्पररी सुद्धा आजच्या घडामोडी काय सुरू आहेत हे सुद्धा तुम्हाला तेवढं सांगणं महत्वाचं आहे. म्हणजे स्त्रियांचा सध्याचं पार्टिसिपेशन वेगळ्या फील्डमधलं, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देता आले पाहिजेत बघा आजूबाजूच्या गोष्टी वगैरे. म्हणजे लिडरशिपच्या म्हणजे याच्यामध्ये स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये तुम्ही गीता फोगाट वगैरे एक्झाम्पल देऊ शकता किंवा आर्मीच्या बाबतीमध्ये तुम्ही आता कर्नल सोफिया कुरेशी यांचं एक्झाम्पल देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला डायव्हर्स एक्झाम्पल वेगवेगळ्या फील्डमधून एक्झाम्पल देता आले पाहिजेत. दुय्यम स्थान कशामुळे झालं आहे तुम्ही त्याचं कारण मीमांसा करताय किंवा सध्या कॉन्टेम्पररी त्याच्यानंतर रिफॉर्म काय केलेले आहेत, म्हणजे सुधारणा केलेल्या आहे, सामाजिक सुधारणा त्या कशा पद्धतीने आपण मग सध्या जे पार्टिसिपेशन आहे महिलांचं, मग ते शिक्षणामध्ये असू द्या किंवा हेल्थमध्ये असू द्या, मग ते वेगवेगळे क्रेडिबल डेटा आपण मांडू शकतो याच्यामध्ये. म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे असेल, सॅम्पल सर्व्हे असेल किंवा त्याच्यासोबतच बाकीचं प्लॅनिंग नीती आयोगाचं काही जे विजन डॉक्युमेंट आहे त्यातला काही डेटा याच्यामध्ये देऊ शकतो वगैरे. म्हणजे काय तर तुम्हाला आर्ग्युमेंट स्पिन करता आली पाहिजे, गुंफता आली पाहिजे एका ऍक्सेस भोवती. कारण सांगितलं काय स्त्रियांचं दुय्यम स्थान किंवा त्याच्यासाठी मानसिकता. तर मानसिकता काय असते हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मानसिकता म्हणजे आपण नीतिशास्त्रामध्ये मूल्य वगैरे शिकतो बघा, त्याच्यामध्ये एक बिलीफ गोष्ट असते, म्हणजे आपला विश्वास जो असतो ना कुठल्या गोष्टीने आपण मानतो वगैरे, म्हणजे इंटरनलाइज व्हॅल्यू सिस्टम ज्याला आपण म्हणतो ना त्याला आपण मानसिकता म्हणू बघा. तर मग ही मानसिकता काय आहे, मग महिलांना इन्फिरियर का मानलं जातं, म्हणजे काही फेमिनिस्ट थिंकर सुद्धा कोट करू शकता वगैरे तुम्ही. बरं, त्याच्यामध्ये मग सांगू शकता की वुमन आर नॉट बॉर्न, वुमन आर मेड म्हणून अशा टाईपचे कोट देऊन मग त्याला एक्सप्लेन करू शकता वगैरे. मग ही मानसिकता कशा पद्धतीने बदलता येईल किंवा वर्कफोर्समध्ये पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी मग गव्हर्नमेंटच्या स्कीम पण सांगू शकता तुम्ही याच्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट केली आहे. मग त्यांच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टच्या काही जजमेंट सांगू शकता वगैरे. बरं, आपण थोडं फास्ट घेतोय, एक तासामध्ये सगळ्या घ्यायच्या गोष्टी. बरं, शाश्वत विकास, ई गव्हर्नन्स, सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ हा येथे होता. म्हणजे काय बघा, मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नन्स वरती क्वेश्चन विचारले जातीलच नक्कीच नेहमीच. गव्हर्नन्स बद्दल तुम्ही सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आणि सहभागात्मक आणि शाश्वत हे तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहित असेल ना तर त्याच्यावर एक पॅराग्राफ चांगला होता. आणि ते सेंट्रल थिंगला जाऊन, कारण याच्यामध्ये सांगितलंय काय की प्रशासन जे आहे ना ते सोशल नेटवर्किंग असेल किंवा ई गव्हर्नन्स असेल ना त्यामुळे आणखी गतिमान होतं किंवा एक आधारस्तंभ म्हणून काम करतात ह्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन तेवढंच महत्वाचं आहे, म्हणजे जनभागीदारी ज्याला म्हणतो ना त्या गोष्टी असतील किंवा मग जनभागीदारी वाढवण्यासाठी मग सोशल ऑडिट असेल किंवा ग्रामसभा असेल, याच्यामधून एक डेमोक्रेसीच्या स्कूल म्हणून हे काम करत असतात बघा. मग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतो. मग गव्हर्नन्स मध्ये नवीन नवीन इनिशिएटिव्ह आणले आहेत बघा, आणखी ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी किंवा आणखी जास्तीत जास्त पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी. मग जे पीपल्स म्हणजे लोकांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात पंचायत राज इन्स्टिट्यूशन मधले, ते ग्रामपंचायतचे असतील किंवा जिल्हा परिषदचे असतील किंवा इंटरमिडिएट लेवलचे असतील, तर त्यांच्या सुद्धा ट्रेनिंग केली जाते किंवा त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटचे प्रोग्राम आहेत. मग ते कशा पद्धतीने किंवा त्यांना फंडिंगच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने बदल केला आहे, 15 फायनान्स कमिशन वगैरे. म्हणजे गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला GS2 मध्ये पण क्वेश्चन विचारलेले दिसतील, कारण तो स्पेसिफिक पोर्शन आहे बघा GS2 मध्ये. बरं, पुढचा आहे तुम्ही धार्मिक न होता आध्यात्मिक होऊ शकता वगैरे. आता याच्यामध्ये तुम्ही धार्मिक म्हणजे धर्म काय असतो वगैरे हे एक्सप्लेन करू शकता, आध्यात्मिकपणा काय असू शकतं हे एक्सप्लेन करू शकता. आणि कुठेतरी याच्यामध्ये जी भक्ती चळवळ होती, जी वारकरी संप्रदायाचं जे चळवळ होती त्याचं जी फिलॉसॉफी आहे, त्याचं जे तत्वज्ञान आहे ना त्याकडे हा निबंध घेऊन जाऊ शकता. म्हणजे आध्यात्मिकतेचे फायदे वगैरे सांगून किंवा धार्मिकतेचे काही नुकसान पण होऊ शकतात वगैरे ह्या गोष्टी सांगू शकता तुम्ही. म्हणजे धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे एक एक्सटर्नलाइज सिस्टम आहे बघा, त्याच्यामध्ये स्क्रिप्चर्स असतात, रिच्युअल्स असतात. म्हणजे काय
काही विधी असतात बघा, धार्मिक विधी असतात किंवा काही पुस्तकं असतात, त्यांनी ते सांगितलेल्या असतात गोष्टी वगैरे. पण हे अध्यात्म म्हणजे काय, तुम्ही एक इंटरनलाइज कशा पद्धतीने सिस्टम केली आहे वगैरे. मग याच्यामध्ये अध्यात्मामध्ये मग धर्मामध्ये काही रिजिड रूल असतात, म्हणजे नियम ठरलेले असतात बघा, कठोर असतात, ते बदलणं सोपं नसतं, त्याला विरोध होत असतो. तसं इकडं अध्यात्मामध्ये तसं नाही. म्हणजे भक्ती चळवळीमध्ये तुम्ही बघा, तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये महिलांना सहभाग दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये जे प्रांतिक भाषा आहेत ना, ज्याला आपण प्राकृत भाषा म्हणतो त्या काळी, त्या प्राकृत भाषांमधून सुद्धा त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. किंवा त्याच्यासोबतच व्यसनांपासून कसं दूर राहायला पाहिजे वगैरे, ह्या गोष्टी म्हणजे जनजागृती करणे आणि अध्यात्माकडे अधिकाधिक लोकांना घेऊन जाणे वगैरे, ह्या गोष्टी होते तुम्ही व्यवस्थितपणे गुंफू शकता. बरेच काही गोष्टी इन्व्हॉल्व करू शकता. म्हणजे तुम्ही मॉडेल आन्सर म्हणला, तुम्ही सेपरेट लेक्चर कंडक्ट करेल, मी आधी पण सांगितले. बरं, आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर कसा उभा आहे थोडक्यात सांगायचं आपल्याला. आता संधी कशामुळे वाढलेल्या आहेत बाबा, युवक काय आहे, युवकाच्या बद्दल तुम्ही रिलायबल डेटा देऊ शकता. त्याच्यासोबत आपण मग सध्या जे पार्टिसिपेशन आहे महिलांचं, मग ते शिक्षणामध्ये असू द्या किंवा हेल्थमध्ये असू द्या, मग ते वेगवेगळे क्रेडिबल डेटा आपण मांडू शकतो याच्यामध्ये. म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे असेल, सॅम्पल सर्व्हे असेल, किंवा त्याच्यासोबतच बाकीचं प्लॅनिंग, नीती आयोगाचं काही जे विजन डॉक्युमेंट आहे त्यातला काही डेटा याच्यामध्ये देऊ शकतो वगैरे. म्हणजे काय, तर तुम्हाला आर्ग्युमेंट स्पिन करता आली पाहिजे, गुंफता आली पाहिजे एका ऍक्सेस भोवती. कारण सांगितले काय, स्त्रियांचं दुय्यम स्थान किंवा त्याच्यासाठी मानसिकता. तर मानसिकता काय असते हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मानसिकता म्हणजे आपण नीतिशास्त्रामध्ये मूल्य वगैरे शिकतो बघा, त्याच्यामध्ये एक बिलीफ गोष्ट असते, म्हणजे आपला विश्वास जो असतो ना, कुठल्या गोष्टीने आपण मानतो वगैरे, म्हणजे इंटरनलाइज व्हॅल्यू सिस्टम ज्याला आपण म्हणतो ना, त्याला आपण मानसिकता म्हणू बघा. तर मग ही मानसिकता काय आहे, मग महिलांना इन्फिरियर का मानलं जातं, म्हणजे काही फेमिनिस्ट थिंकर सुद्धा कोट करू शकता वगैरे तुम्ही. बरं, याच्यामध्ये मग सांगू शकता की वुमन आर नॉट बॉर्न, वुमन आर मेड म्हणून अशा टाईपचे कोट देऊन मग त्याला एक्सप्लेन करू शकता वगैरे. मग ही मानसिकता कशा पद्धतीने बदलता येईल किंवा वर्कफोर्समध्ये पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी मग गव्हर्नमेंटच्या स्कीम पण सांगू शकता तुम्ही याच्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट केली आहे. मग त्यांच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टच्या काही जजमेंट सांगू शकता वगैरे. बरं, आपण थोडं फास्ट घेतोय, एक तासामध्ये सगळ्या घ्यायच्या गोष्टी. बरं, शाश्वत विकास, ई गव्हर्नन्स, सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ हा येथे होता. म्हणजे काय बघा, मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नन्स वरती क्वेश्चन विचारले जातीलच नक्कीच नेहमीच. गव्हर्नन्स बद्दल तुम्ही सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आणि सहभागात्मक आणि शाश्वत. आपली कंट्री जी आहे ती यंग कंट्री आहे. ते यंग कंट्रीमध्ये किती पर्सेंट, 63% पॉप्युलेशन जे आहे ते 35च्या बिलो आहे किंवा 53% 25 इयर्सच्या बिलो आहे. त्यामुळे त्याचं जे आपली जी लोकसंख्या आहे ते राष्ट्रीय संपत्ती म्हणून पुढे येण्यासाठी मग त्याला शिक्षण महत्वाचं आहे किंवा त्यासाठी आरोग्य महत्वाचं आहे किंवा त्यासोबतच जे कौशल्य विकास आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे नॉलेज लागतं आणि जे अकॅडमिकमध्ये नॉलेज आहे याच्यामध्ये कुठे गॅप असेल ते ब्रिज करणं महत्वाचं आहे. या अशा टाईपचं मग संधी कशामुळे वाढलेल्या आहेत, टेक्नॉलॉजीमुळे वाढलेल्या आहेत, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी ग्लोबलायझेशनमुळे वाढलेल्या आहेत किंवा आणखी बाकीचे तुम्ही सांगू शकता की एंटरप्रिन्युअरशिप किंवा गव्हर्नमेंट पॉलिसी सांगू शकता युवकांना, मग मुद्रा लोन असेल किंवा बाकीच्या अनेक, म्हणजे आपल्याला लवकर घ्यायचं फक्त सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला एक अप्रोच बिल्ड करतो आपण की कशा पद्धतीचं आपण एसएल घ्यायचं, काय करायचं, म्हणजे पॉईंट्स हेच राहतील. तुम्ही आर्ग्युमेंट वेगवेगळ्या पद्धतीने गुंफू शकता बघा याच्यामध्ये. बरं, मग चिंतेच्या वळणावर उभा आहे. चिंता कशा पद्धतीची आहे बाबा, मग चिंतेमध्ये डिप्रेशन असेल किंवा व्यसनाधीनता असेल किंवा त्याच्यासोबतच बाकीचे काही इश्यूज आहेत, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट असेल किंवा जॉबलेस ग्रोथ असेल किंवा टेक्नॉलॉजीचे काही वल्नरेबिलिटी आहे आपली सायकोलॉजी, टेक्नॉलॉजी एक्सप्लोइट करत असते, मग त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन असेल, बऱ्याच काही गोष्टी येतात. म्हणजे अटेन्शन स्पॅन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे मेन्शन करू शकतो किंवा सोसायटीची जी टेंडन्सी आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो. याला कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन देऊ शकतो. गव्हर्नमेंटकडनं काही कॅम्पेन किंवा गव्हर्नमेंटकडनं काही पोर्टल्स असतात गव्हर्नमेंटचे, ते पोर्टल्स तुम्ही ह्याच्यामध्ये आन्सर रायटिंग एसे मध्ये मेन्शन करू शकता वगैरे. बरं, अशा पद्धतीचे हे एसे होते. मी तुम्हाला सांगितलं थीम बेस्ड पूर्ण जे जीएसच्या थीम आहेत ना, त्या थीम तुम्हाला कुठे ना कुठे रिफ्लेक्ट झालेले दिसतील बघा. बरं, त्याच्या पुढचा एसे होता तंत्रज्ञान एक उपयुक्त सेवक पण धोकादायक स्वामी आहे, विज्ञान शाप की वरदान वगैरे अशा टाईपचा एसे होता बघा. तशा टाईपच आहे तंत्रज्ञान. मग आता टेक्नॉलॉजिकल इव्होल्युशन जे झालेलं आहे, मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा हायपरलूप असेल किंवा आयओटी असेल, इंटरनेट ऑफ थिंग आहे, मग या गोष्टींमुळे वल्नरेबिलिटीज पण तेवढ्याच वाढल्यात. म्हणजे सायबर फ्रॉड होतात बघा किंवा सायबर किडनॅपिंग सारखे प्रकार होत आहेत. त्याच्यासोबतच बाकीचे काही बरेचसे काही इश्यूज होत आहेत, म्हणजे बँकिंग फ्रॉड होत आहेत. अशा गोष्टी पाहत आहोत. म्हणजे याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटी कशा वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे इंडस्ट्रीला कशी मदत झाली आहे, इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ कशा पद्धतीने जनरेट होतं, हे सगळ्या बाजूचे आपण मांडू शकतो. आणि कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन शेवटी इथिक्स वर येतं बघा याच्यामध्ये. आपण म्हणजे जे आईन्स्टाईनचे वगैरे कोट देऊ शकतो याच्यामध्ये. म्हणजे शेवटी त्याच्या मागचा जो माणूस आहे ना तंत्रज्ञान बनवणारा, त्याचे मूल्य हे खूप महत्वाचे असणार आहेत वगैरे. बरं, त्याच्यापुढे पर्यावरण संरक्षण विकासातील अडथळा नसून विषयाचं पाय आहे. हे म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, जे रिटर्न एक्झामिनेशन आहे, जिथे वर्णनात्मक लेखी परीक्षा असते, तिथं असे हे जे जनरल थीम आहेत ना, हे एसे तुम्ही जनरल स्टडीचे सगळे थीम जर बघितलं तर त्या थीमवरच एसे आहे. त्यामुळे तुम्ही वर्षभर अभ्यासाला असतं त्याला किती चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करू शकता, किती चांगल्या कॉन्सेप्टिव्ह वे मध्ये प्रेझेंट करू शकता, हे महत्वाचं असतं बघा. तर
पर्यावरण संरक्षणामध्ये तुम्ही सांगू शकता की विकासातील अडथळा नसून विकासातील पाया आहे. याच्यावरती पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला आहे, ह्या गोष्टी साध्य करता येतात का, किंवा दोघांचा व्यवस्थित जर वापर करून दोघांनाही पुढे घेऊन चालता येतं वगैरे अशा पद्धतीचे पूर्वला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर काय पर्यावरण असू द्या किंवा हवामान बदल असू द्या, याच्यावर आपण वर्षभर वाचत असतो, भूगोलामध्ये वाचत असतो, पर्यावरणामध्ये वाचत असतो. फक्त त्याला कन्स्ट्रक्टिव्हली कसं ऑर्गनाइज करताय, सध्याचे रिसेंट इनिशिएटिव्ह काय आहेत, त्याच्यासोबतच पब्लिक पार्टिसिपेशन, गव्हर्नमेंट स्कीम, इंटरनॅशनल लेव्हलला काय चालू आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण मेन्शन करू शकतो. याच्यामध्ये बरं, करुण्याशिवाय ज्ञान शस्त्र बनते. आता एक कॉम्पॅशन जर नसेल तर नॉलेज कसं वेपन बनू शकतं वगैरे, इथिक्सचा पण पार्ट आहे. इथिक्सच्या क्वेश्चन याच्यामध्ये त्याच धर्तीवरती क्वेश्चन आहे बघा, हे आपण पूर्ण प्रिपेअर करत असतो. म्हणजे ओसामा बिन लादेनचं एक्झाम्पल दिलं जातं बघा, म्हणजे त्याच्याकडे काही डिग्री काय क्वालिफिकेशन होतं म्हणतात वगैरे, त्यामुळे आणि त्याच्या मागचं जे इव्हिल माइंड होता त्यामुळे ते कसं शस्त्र बनलं. पण तसं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पण बरेचसे एक्झाम्पल भेटतात वगैरे, की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे इथिक्स सब्जेक्ट असून सुद्धा मग करप्शन मध्ये वगैरे, स्कॅन्डल मध्ये वगैरे सापडतात, मग त्याच्याबद्दल वगैरे तुम्ही एक्झाम्पल वगैरे घेऊ शकता. आणि शेवटी तुम्ही प्रशासनामध्ये जाताय, तुम्ही प्रशासनाचे किती एक्झाम्पल घेताय, भारताचे किती एक्झाम्पल घेताय, वर्ल्ड ओव्हर इनिशिएटिव्ह काय आहेत, किंवा महाराष्ट्र स्पेसिफिक तुम्ही काय एक्झाम्पल ऍड करताय वगैरे, याच्यावर तुमच्या गोष्टी अवलंबून असतात बघा. आणि शेवटी आर्ग्युमेंट किती तुम्ही लॉजिकली जाताय, त्याचा फ्लो कसा आहे, त्याची क्रोनॉलॉजी कशी आहे, रॅन्डमली इकडून तिकडे उड्या मारताय का, ह्या गोष्टी म्हणजे वाचणाऱ्यालाही ते कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, वाचतानाही कळलं पाहिजे गोष्टी, आणि तो एक फ्लो अनइंटरप्टेड तो वाटला पाहिजे, म्हणून हे महत्वाचं असतं बघा. बरं, हे पूर्णपणे जनरल स्टडीच्या थीमवरती, परंतु इथं कोड बेस्ड होऊ शकतात, कोड बेस्ड क्वेश्चन म्हणजे एसे विचारले जाऊ शकतात ज्याच्यावरती विचार केले जातील. अशा टाईपचं आपण इथिक्स मध्ये पण पाहत असतो, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. त्याच्या आता इथून पुढे न्यूजपेपर वाचायला सुरुवात करायची, म्हणजे तुम्हाला एकदमच न्यूजपेपरचे कॉलमनिस्ट जे असतात ना, गिरीश कुबेर असतील किंवा बाकीचे ब्रह्मचारिणी वगैरे बाकीचे बरेचसे नाव घेता येतील, किंवा सिराज मोहन वगैरे, यांच्यासारखं एकदम एवढं उत्तर नाही लिहायचं आपल्याला शेवटी सिव्हिल सर्व्हिस मध्ये जायचंय. तर मग शेवटी देश म्हणजे राष्ट्र किंवा राज्य किंवा ह्या लेवलचे इनिशिएटिव्ह किंवा ग्लोबल लेवलचे इनिशिएटिव्ह, हे सगळ्या गोष्टी, आणि शेवटी सिव्हिल सर्व्हिस तो पर्स्पेक्टिव्ह, सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यू त्या रिफ्लेक्ट झाल्या पाहिजे तुमच्या लिखाणातून सुद्धा. बरं, आता मी जनरल स्टडीचे पेपर हे एक्सप्लेन खूप व्यवस्थित सांगितलं होतं बघा, सिलेबस समजावून सांगताना, की गब्बर सिंगला जसं सांगितलं ना, चुन चुन के मारेंगे, तशा टाईप मध्ये आपल्याला क्वेश्चन जे विचारले जातील ते चुन चुन के जशा तसे जाऊन याच्यातून गोष्टी उचलल्या जातील आणि क्वेश्चन विचारले जातील, हे सांगितलं होतं मी. आणि हे 1 पेजर नोट्स, 2 पेजर नोट्स किंवा त्याच्यासोबतच तुम्ही वर्षभरात जे करताय करंट अफेअर गोष्टी, ते कसं ऍड करताय वगैरे, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं बघा याच्यामध्ये. बरं, मी जसं सांगितलं 40% क्वेश्चन हे स्टॅटिक बेस्ड होते, फाउंडेशनल अंडरस्टँडिंग वरती आन्सर करू शकत होता, पण नक्कीच 60% क्वेश्चन हे करंट अफेअर बेस्ड होते. तिथं तुम्ही करंट अफेअरचा तडका दिला, तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर भेटणार होता. आणि बरेच असे इनिशिएटिव्ह होते की तुम्हाला ते करंट अफेअर बेस्ड टॅकल करू शकले असतात. बघा, आपण पुढेही क्वेश्चन सगळे दिलेले आहेत, हे पीडीएफ मी तुम्हाला अटॅच करेल लेक्चर सोबतच लगेच. तर हे जे आहे ना, आपण सिलेबस सोबत क्वेश्चन बघणार आहोत. बघा, आपला जो GS1 आहे, सामान्य अध्ययन पेपर 1, त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे आपल्याला नक्की सिलेबस बघा. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, इतिहास आहे, भारतीय समाज आहे आणि भूगोल आहे. इतिहासामध्ये पुन्हा 5-6 घटक आहेत बघा. त्याच्यामध्ये कुठला इतिहास आहे, म्हणजे प्राचीन इतिहास, प्राचीन पासून आतापर्यंतचा इतिहास असेल, किंवा भक्ती चळवळ असेल बघा, किंवा कला साहित्य संस्कृती, या गोष्टी असतील. त्याच्यासोबतच महाराष्ट्राचा थोडा रेफरन्स याच्यामध्ये येतोच, कारण भक्ती चळवळ मेन्शन केलेला आहे. आणि शेवटी आपण MPSC एक्झाम देतोय, तर महाराष्ट्राचं म्हणजे जस्टिस रानडे असतील बघा, म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक तत्वज्ञानाबद्दल प्रश्न विचारला होता वगैरे, म्हणजे महाराष्ट्राचा रेफरन्स येणार तुम्हाला. ते क्वेश्चन थ्रू तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचं. तर मला याच्यामध्ये सांगायचं काय, तर याच्यामध्ये इतिहासामध्ये संस्कृती बघतो, कला संस्कृती साहित्य, त्याच्यासोबत प्राचीन इतिहास बघतो, किंवा प्राचीन पासून आतापर्यंत इतिहास वाद असतो. त्यासोबतच स्वातंत्र्य चळवळ अभ्यासात असतो. स्वातंत्र्य चळवळासोबतच पोस्ट इंडिपेंडन्स जे युनिट होतात ना, म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे, त्याच्यामध्ये काही महत्वाच्या घडामोडी वगैरे ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात वगैरे. तर हे त्याच्यासोबतच जगाचा इतिहास पाहत असतो. हे एवढ्या गोष्टी इतिहासामध्ये पाहतो बघा. क्वेश्चन याच्यातूनच कसे विचारले आहेत तुम्हाला सिलेबस मध्ये दाखवतो. हा पहिला प्रश्न आहे, भारत सांस्कृतिक वारसा. मग तुम्हाला संस्कृती काय आहे, कला साहित्य काय आहे, हे जर क्लिअर असेल तर संस्कृती म्हणून काय, संस्कृती म्हणजे काय हे लिहू शकता वगैरे. मग त्या संस्कृतीमध्ये सांस्कृतिक वारसासाठी संबंधित इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशन आहे बघा, युनेस्को. मग त्याच्याकडनं मग जागतिक वारसा म्हणून डिक्लेअर केले जातात साईट वगैरे. त्याच्यामध्ये भारतामध्ये किती आहेत, 43, 44 ते लिहू शकता व्यवस्थित. किंवा रिसेंट महाराष्ट्रामधून कोणते ऍडिशन झाले आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो लँडस्केप आहे, मराठा वारफेअर लँडस्केप ज्याला म्हणतात, तो ऍड केला आहे. किंवा त्याच्या आधी महाराष्ट्रातून ऍड झाले असतील तर मुंबईमध्ये जे गोथिक टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन आहे ना, म्हणजे गोथिक टाइपचं ते आर्किटेक्चर जे आहे, त्याच्याबद्दल त्यांचा युनेस्कोच्या साईटमध्ये त्याचा समावेश केला आहे बघा. तर मला याच्यामध्ये सांगायचं काय, तर जसं तसं भारतीय संस्कृती विचारलं ना, तर मग भारतीय सांस्कृतिक वारसा काय आहे, मग त्यासाठी भारतीय म्हणजे ASI आहे, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आहे, त्यांच्या मार्फत कशा पद्धतीने संवर्धन केलं जातं, किंवा वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत बघा. त्याच्यासोबतच वेगवेगळ्या स्कीम चालवल्या जातात गव्हर्नमेंटकडनं, म्हणजे हृदय स्कीम असेल किंवा सोबतच प्रसाद वगैरे स्कीम असेल वगैरे, अशा पद्धतीच्या ह्या योजना राबवल्या जातात वगैरे. ह्या गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या असतात बघा आन्सर रायटिंग मध्ये वगैरे. बरं,
त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान विचारलं होतं. इथं स्पेसिफिकली सांगितलंय महाराष्ट्राच्या संत चळवळ आणि चळवळीच्या संदर्भामध्ये चळवळीचे तत्वज्ञान. तर तिथून नशाल तसा क्वेश्चन आहे की वारकरी संप्रदाय तत्वज्ञान काय आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये बंधू घेतलेलं वारकरी म्हणजे संप्रदाय असू शकत नाहीत असं तत्वज्ञान आहे. थोडक्यात तत्वज्ञान कशा पद्धतीचं आहे की जातीभेद मानत नाहीत, त्याच्यासोबतच प्राकृत भाषेमध्ये म्हणजे लोकांना समजा अशा भाषेमध्ये मग त्या अभंग असेल किंवा त्या भाषेमध्ये त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. त्यासोबतच म्हणजे त्यांना भेटले की पांडुरंग हरी किंवा रामकृष्ण हरी हे असे शब्द म्हणजे त्यांच्या तोंडून बाहेर पडत असतात. त्याच्यासोबतच म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदाय तत्वज्ञान म्हणजे स्त्रियांना तेवढंच हक्क दिला आहे किंवा व्यसनांपासून कसं दूर राहायचं वगैरे हे पण सांगितलेलं आहे. म्हणजे हे तत्वज्ञान तुम्हाला मेन्शन करायचं. मग तुम्ही उत्तरामध्ये ज्ञानेश्वरांनी घातला पाया आणि तुकारामांनी रचीला कळस हे जरी लिहिलं आणि ते थोडं एक्सप्लेन केलं तरी चांगल्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. म्हणजे शेवटी संत आणि त्यांचं तत्वज्ञान सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, ते मेन्शन करणं वगैरे नावं सुद्धा. म्हणजे स्पेसिफिसिटी बाकीच्यापेक्षा तुमच्या आन्सरमध्ये एक शार्पनेस कशा पद्धतीचा येतो हे महत्वाचं असतं बघा. बरं, तिसरा क्वेश्चन बघा याच्यामध्ये 1914 ते 1947 कामगार चळवळ. आता हा स्टॅटिक बेस्ड क्वेश्चन होता, तुम्ही स्टॅटिक बेस्ड क्वेश्चन विचारू म्हणजे बघू शकता, म्हणजे याच्यामधून आन्सर करू शकलं असतं. आता कामगार चळवळ त्याचे उगम कसा झाला वगैरे आपण महाराष्ट्राच्या संदर्भात जो इतिहास पाहत असतो किंवा भारताच्या संदर्भात इतिहास पाहत असतो ते पाहतो त्यावेळेला. मग ही कामगार चळवळ जी आहे ती कधीच विचारली 1914 ते 1947 पर्यंत. म्हणजे नारायण मेधाजी लोखंडे असतील वगैरे ते 1888च्या आसपास ते फॅक्टरी ऍक्ट वगैरे होता बघा, किंवा त्यांचे कामाचे आवर्स वगैरे फिक्स करायला पाहिजे होते वगैरे ते आधी विचारलं होतं. ते म्हणजे ते फाउंडेशन होतं, पण हे यांनी स्पेसिफिक टाइम पिरियड सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की पहिल्या महायुद्ध दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ट्रेड युनियनचं रिवायवल म्हणजे कशा पद्धतीने त्यांचा उगम झाला वगैरे. मग त्याच्यामध्ये आयटक असेल किंवा इंटक असेल किंवा त्याच्यासोबतच जे वेगवेगळे नेते होते म्हणजे लाला लजपत राय वगैरे हे कामगार चळवळीशी कशा पद्धतीने जोडले गेलेले होते. त्याच्यासोबतच कम्युनिस्ट मुवमेंट जे असेल ना म्हणजे भारतातील ते त्याचा उगम कसा झाला, त्यांचा स्प्लिट कसा झाला वगैरे हे आहे. म्हणजे इतिहास तुम्ही वाचला असेल व्यवस्थित लिहू शकता. काही संघटनाची नावं लिहू शकता, जसं आयटक इंटक सांगितलं, तसंच मद्रास महाजन सभा वगैरे किंवा अशा बाकीच्या काही सभा होत्या त्यांनी ते मेन्शन करू शकता वगैरे. बरं, थोडक्यात कामगार चळवळीचा आढावा घ्यायचा होता. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न विचारला सविनय कायदेभंग चळवळ, तो पूर्णपणे मी सांगितले की स्वातंत्र्य लढा जो आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. आता सविनय कायदेभंग चळवळ म्हणजेच काय, सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट. मग ही कधीची मुवमेंट होती वगैरे 1929 पासून 1934 पर्यंत ही मुवमेंट चालली होती. मध्ये इंटरप्ट केली होती, गांधी आयर्न टाइम झाला होता. मग ही मुवमेंट कशा पद्धतीने वेगळी होती वगैरे हे सांगू शकता तुम्ही. म्हणजे की याच्यामध्ये जास्तीत जास्त सामान्य लोकांचा सहभाग होता, कामगार होते, त्याच्यासोबतच महिला होत्या, यांचा सगळ्यांचा सहभाग होता या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये. म्हणजे गांधीयन तत्वावर चाललेली ही म्हणजे दुसरी मोठी चळवळ होती, पण त्याच्यासोबत महिला असतील किंवा दलित असतील यांचा सहभाग होता. म्हणजे त्याच्यासोबत जसं आपण लेबर म्हणजे कामगार चळवळीबद्दल पाहिजे तसं कामगारांचा सहभाग होता. म्हणजे व्यापक प्रमाणामध्ये राबवली गेली होती. किंवा याची सुरुवात कशी केली होती, दांडी यात्रा जी काढली होती म्हणजे 13 मार्च 1929 ते 6 एप्रिल 1930 आय थिंक, नाही 6 एप्रिल 1929 या ड्युरेशन मध्ये गांधीजींनी म्हणजे दांडी मार्च जी काढला होता वगैरे त्याबद्दल मेन्शन करू शकता. म्हणजे काय तर कशा पद्धतीने डिस्टिंक्ट होती हे सांगू शकता. मध्ये इंटरप्शन कसं आलं होतं, गांधी आयर्न टाइम झाला होता, दुसरी गोलमेज परिषद झाली होती, त्याचा आउटकम लिहू शकता वगैरे. मग पुन्हा चळवळ कशा पद्धतीने चालू ठेवली होती, कुठल्या क्षेत्रामध्ये कुठले नेते होते हे लिहू शकता वगैरे. त्यानंतर जे सप्रेशन झालं पोलीसकडनं किंवा गव्हर्नमेंटकडनं, ब्रिटिश गव्हर्नमेंटकडनं, त्यामुळे ती चळवळ कशा पद्धतीने मागे घेण्यात आली वगैरे हे एक आढावा लिहू शकता वगैरे. बरं, त्याच्यात म्हणजे आता नंबरिंग थोडं मागे पुढे होईल बघा, परंतु आपण सगळे क्वेश्चन तुम्हाला सिलेबस म्हणून कसे आले ते सांगतो बघा. महत्वाच्या घटना विचारलेल्या आहेत बघा, सिग्निफिकंट इव्हेंट्स हिस्ट्री मधल्या मॉडर्न मधल्या. तर त्याच्यामध्ये भारतीय नौदल उठाव याच्याबद्दल प्रश्न विचारला होता बघा. आता भारतीय नौदल उठाव म्हणजे जेव्हाही तुम्ही शाळेतल्या पुस्तकापासून जरी वाचत असाल ना, जेव्हा स्वातंत्र्य चळवळी कल्मिनेशन इंडिपेंडन्स मध्ये होतं त्यावेळेस हा एक रेफरन्स येतच असतो की म्हणजे नौदलात उठाव झाला होता वगैरे, मुंबईला जहाज होतं वगैरे. त्याच्यापुढे जर तुम्ही चांगलं वाचन केलं असेल तर तुम्हाला ते जहाजाचं नाव सांगता येतं. HMIS तलवार जहाज होतं, किंवा मुंबई शिवाय कराचीमध्ये सुद्धा हा उठाव झाला होता वगैरे. मग उठावामध्ये मग हे उठावकरांनी वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टी होत्या, मग काँग्रेस असेल किंवा कम्युनिस्ट पार्टी असेल वगैरे, त्यांचे झेंडे लावले होते जहाजावर वगैरे, किंवा त्याचं सपरेशन पण झालं होतं, त्याच्यामध्ये काही जीवितहानी झाली होती वगैरे. किंवा यांच्या काही डिमांड कुठल्या होत्या याच्या डिमांड म्हणजे INA जे आहे इंडियन नॅशनल आर्मी, सुभाषचंद्र बोसांनी जी आर्मी जमा केली होती जपानमधून किंवा जे सरेंडर झाले होते इकडे जर्मनीमध्ये वगैरे त्या लोकांची, ती आर्मी घेऊन भारतावरती म्हणजे कसं कदम बढायचा म्हणून आले होते. सो भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वगैरे. तर ह्या गोष्टी आपण पाहत असतो. तर हे नौदलाचा उठाव त्यांच्यासाठी पण होता की जे ते प्रिझनर त्यांना अटक केली होती ना, त्यांना सोडवायला पाहिजे वगैरे, अशा पद्धतीने त्यांची डिमांड होती. पण ह्याचा उगम कशा पद्धतीचा झाला, उगम कशा पद्धतीने म्हणजे कशामुळे उठाव झाला होता नौदलामध्ये, तर रॅशियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे वांशिक भेद जो आहे किंवा जो अन्नामध्ये सुद्धा फरक केला जायचा, यांची मेस वेगळी त्यांची मेस वेगळी, मग त्याच्यामध्ये इन्फेरियर क्वालिटी फूड सर्व केल्यामुळे हा उठाव झाला होता वगैरे. म्हणजे 1857 उठावामध्ये सुद्धा हे कारण होतं बघा, रॅशियल डिस्क्रिमिनेशन
आणि इन्फिरियर फूड क्वालिटी वगैरे. ठीक आहे. बरं, याच्या पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये विचारलेला आहे जहालवादी गट जो होता त्यांचा उद्देश काय होता आणि त्यांची कार्यपद्धती काय होती वगैरे. आता जहालवादी गट म्हणजे तुम्ही कुठला गट जहालवादी मानता, म्हणजे याच्याबाबत टिळकांनी म्हटलं होतं बघा, आजचे जे जहालवादी आहेत ना ते उद्याचे मवाळ आहेत म्हणून. हे स्वतः बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलं होतं की आजचे जहाल ज्या लोक आहेत ना ते उद्याचे मवाळ आहेत. आणि ते तुम्हाला इतिहासामध्ये खरं ठरलेलं दिसतं बघा. बरं, आपला मूळ मुद्दा आहे जहालवादी गट जो होता त्यांचा उद्देश काय, त्यांची कार्यपद्धती काय, अशा पद्धतीचा प्रश्न होता. आता जहालवादी गट मग याच्यामध्ये कुठले कुठले नेते येतात, लाल बाल पाल जहाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आहे, किंवा लाला लजपत राय आहे, किंवा बिपिनचंद्र पाल आहेत, हे नेते होते. किंवा त्यांची जी कार्यपद्धती कशा पद्धतीची होती, त्यांनी डायरेक्ट ऍक्शनवरती विचार म्हणजे टिकांचं टीका नेहमीच आलेली बघा. म्हणजे काँग्रेस हे काय बेडकासारखं आहे, वर्षाच्या काठीला एकदा येऊन डराव केल्यासारखं करतं वगैरे, अशा पद्धतीचा डिमांड आपण ठेवतो वगैरे. त्यामुळे डायरेक्ट लोकांचं पार्टिसिपेशन पाहिजे किंवा त्याच्यावर डायरेक्ट ऍक्शन घेतली पाहिजे वगैरे, अशा पद्धतीचा उठाव होता. मग त्यांनी वंगभंग चळवळ जी होती 1905 बंगालची फाळणी झाली वगैरे, तिथून त्याला आणखी जास्त रिवाईव्ह झाले होते हे सगळ्या गोष्टी. म्हणजे INC इंडियन नॅशनल काँग्रेस त्याच्यावरती जहालांचा कब्जा झाला होता बऱ्यापैकी. मग त्याच्यामध्ये पुन्हा सुरत फूट वगैरे पाहत असतो आपण, पुन्हा लखनौ करार पाहतो, लखनौ पॅक्ट कशा पद्धतीने झाला. पण तिकडे जायचं नाही, आपला जहालवादी गटाची कार्यपद्धती. त्यांनी मग तुम्हाला सांगितलं ते चतुसूत्री कार्यक्रम घेतला होता बघा त्यांनी. मग राष्ट्रीय शिक्षण असेल किंवा त्याच्यासोबतच स्वदेशी असेल किंवा बहिष्कार असेल वगैरे, हे असे शस्त्र वापरले होते. किंवा त्याच्यासोबतच त्यांचा उद्देश काय होता, तर डायरेक्ट स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क काय म्हणले होते टिळक, तर स्वराज्य हा त्यांचा म्हणजे मेन उद्देश वगैरे होता, हे सांगू शकतो वगैरे. बरं, पुढचा क्वेश्चन जो आहे तो आफ्रिका आशिया मधला साम्राज्यवाद हा क्वेश्चन विचारला होता बघा. साम्राज्यवादावर म्हणजे युपीएससीचे तुम्ही इनिशियली वरचे क्वेश्चन जर बघितले तर तुम्हाला याच्यावर हा क्वेश्चन विचारायला आढळेल तुम्हाला युपीएससी मध्ये. तर हा जो होता आफ्रिका आणि आशिया मधला साम्राज्यवाद तो कशा पद्धतीने निर्माण झाला वगैरे बघा. जे सुरुवातीला ब्रिटिशर्स, पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे लोक आले होते ना, त्यांनी ह्या भूमी हळूहळू काबीज केल्या होत्या वगैरे. परंतु जे अनएक्सप्लोर्ड पार्ट होता ना जगाचा, म्हणजे आफ्रिका खंड असेल किंवा आशियाचा काही पार्ट होता आशिया खंडाचा, तर हा अनएक्सप्लोर्ड पार्ट ना म्हणजे त्यांनी काबीज करायची गरज पडली नाही, कारण यांनी ऑलरेडी जे सेटल्ड सिव्हिलायझेशन होते जसं इंडिया आहे वगैरे, त्यांचा बेस म्हणून वापर केला आणि ते डायरेक्ट जाऊन कब्जा केलं. म्हणजे त्याच्यावर एक्सप्लॉयटेशन सुरू केलं रिसोर्सेसचं. म्हणजे काय, ज्यांना रूल करत आहोत त्यांची संमती न घेता त्यांच्यावरती रूल केलं. म्हणजे याच्या संदर्भात एक बर्लिन कॉन्फरन्स येते बघा. त्यांनी म्हणजे बर्लिन कॉन्फरन्स कशा संदर्भात होती, तर आफ्रिका जे आहे त्यांचं कशा तुकडे करून वेगळ्या देशांनी, युरोपच्या देशांनी कशी वाटून घ्यायची वगैरे, अशा पद्धतीची ती बर्लिन कॉन्फरन्स होती. मग त्याला स्क्रॅम्बल फॉर आफ्रिका म्हणतात बघा. तर ही गोष्ट म्हणजे साम्राज्यवादा संदर्भात बघतो आपण, म्हणजे कशा पद्धतीचा साम्राज्यवाद होता. म्हणजे ज्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा जे कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये कुठल्या देशाने राज्य केलं वगैरे हे सांगू शकतो. फ्रान्स वगैरे असेल त्यांनी कुठल्या देशामध्ये केलं, किंवा जर्मनी वगैरे यांनी कुठल्या देशामध्ये केलं, किंवा ब्रिटन असेल त्यांनी साऊथ आफ्रिका असेल, झिम्बाब्वे असेल, केनिया असेल, ते एकच होतं आधी त्या देशामध्ये राज्य केलं वगैरे. किंवा हे बघतो आपण. म्हणजे त्यांचं साम्राज्यवाद थोडक्यात काय, त्यांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे वाटून घेतलं, लोकांना विचारलंही नाही, कब्जा करायची गरज पडली नाही त्यांना डायरेक्टली. हे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन 2.0 जे होतं, दुसरी औद्योगिक क्रांती, त्या कालखंडातली गोष्ट बघा. याच्यामध्ये जर्मनी वगैरे खूपच जास्त अग्रेसिव्ह होते. बरं, तर त्याच्यासोबतच आपण हे बघतो की त्यांनी ज्या डिव्हिजन केल्या, ज्या बॉर्डर्स तयार केल्या, ज्या सीमा तयार केल्या, त्याच्या सीमामध्ये तिथले जे वंश आहे, तिथल्या भाषा आहे, त्याचा काही विचार केला नाही, स्वतःच्या सोयीप्रमाणे डिव्हिजन वगैरे केलं. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. जगाच्या इतिहासावरही प्रश्न विचारले जातात, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे सिलेबस मधून जसे क्वेश्चन विचारले सांगतो मी तुम्हाला. न्यायमूर्ती रानडे यांचे आर्थिक विचार हा प्रश्न विचारला आहे बघा. न्यायमूर्ती रानडे जे आहेत त्यांना भारतीय अर्थशास्त्र जे आहे त्याचे जनक मानलं जातं. कशामुळे मानलं जातं, त्यांचं कुठलं पुस्तक होतं वगैरे हे आपल्याला सांगायचं असतं. त्यांनी मग त्या पुस्तकातून कसं क्रिटिसिझम केलं होतं ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीचं, किंवा सजेशन काय सांगितलं होतं सोल्युशन याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं बघा, भारतीयांचं डिइंडस्ट्रियलायझेशन कशा पद्धतीने झालेलं आहे, निरौद्योगिकरण कशा पद्धतीने, भारतीय उद्योग कशामुळे नष्ट झाले, किंवा उद्योगांना कॅपिटल किंवा गव्हर्नमेंटचा सपोर्ट कसा नाहीये, किंवा टॅरिफ जे आहे म्हणजे टॅरिफ बॅरियर जे असतात देशांतर्गत इंडस्ट्रीला, देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी वगैरे ते दिलं जात नाही वगैरे, किंवा त्यासोबतच बाकीच्या ज्या पद्धतीने भारताचं आर्थिक शोषण केलं जातंय, हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या बघा. त्यामुळे त्यांना ते अर्थशास्त्रजनक मानलं जातं. त्यासोबतच त्यांनी सांगितलं होतं की स्वदेशी जे औद्योगिक स्वदेशी उद्योगाची निर्मिती झाली पाहिजे. मग त्या उद्योगाच्या निर्मितीसाठी सुद्धा कशा पद्धतीने गव्हर्नमेंटनी पाऊल उचलायला पाहिजे वगैरे, ते असे विचार होते. तुम्ही ते सांगू शकता, व्यवस्थितपणे बघावं लागेल ते. बरं, भाषावर प्रंतरचना हे आपण पुन्हा बघत असतो. या संदर्भात फाजर अली कमिशन असेल, किंवा JVP कमिटी असेल, किंवा दार कमिशन असेल, यांच्या शिफारसी आणि मग कशा पद्धतीने झालं, मग वेगवेगळ्या डिमांड कुठल्या आहेत हे तुम्हाला माहिती असतं, तुम्ही सांगू शकता व्यवस्थित. बरं, त्याच्यानंतर हा प्रश्न होता बघा, भारतीय समाज जो होता त्याच्यामध्ये विविधता कशा पद्धतीची आहे आणि एकता निर्माण करण्यासाठी संविधानामध्ये कशा पद्धतीच्या तरतुदी आहेत. म्हणजे जो भारतीय समाज आणि विविधता हा जो घटक आहे, जो दुसरा घटक आहे, त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहतो बघा. म्हणजे महिला पाहतो, किंवा शहरीकरण पाहतो, किंवा जागतिकीकरण पाहत असतो बघा. त्याच्यासोबतच आपण
जे सामाजिक सबलीकरण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे विचारधारा, पण सांप्रदायिकता, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता या गोष्टी पाहत असतो. मग याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत बघा, म्हणजे सिलेबस मधला प्रत्येक बीटवरती क्वेश्चन विचारलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बरं, भारतीय समाजावरती प्रश्न, मग विविधता कशा पद्धतीची आहे, भाषांमध्ये विविधता आहे, त्यासोबतच तुमच्या डाएटमध्ये विविधता आहे, तुमच्या वेशभूषेमध्ये विविधता आहे, किंवा जातीमध्ये धर्मामध्ये विविधता आहे. परंतु एकता निर्माण करण्यासाठी मग सिंगल सिटीजनशिप असेल किंवा इंटिग्रेटेड ज्युडिशरी असेल किंवा सर्वांना जे मूलभूत हक्क दिले आहेत भारतीयांच्या सर्व नागरिकांसाठी एकसारखे दिले आहेत वगैरे, अशा पद्धतीचं तुम्ही डिस्कस करू शकता वगैरे. म्हणजे फंडामेंटल राईट्स असतील किंवा बऱ्याच गोष्टी तुम्ही डिस्कस करू शकता. आपल्याला थोडंसं लवकर घ्यावं लागेल, आपण पहिलेच प्रश्न GS1 मध्ये आहोत आपण आणखी. बरं, भारतीय लोकसंख्या याच्यावरती प्रश्न, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे आणि लोकसंख्या अध्ययन कशामुळे महत्वाचं आहे. आता भारतीय लोकसंख्येचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, म्हणजे एज ग्रुप वाईज असेल किंवा अर्बन रुरल, म्हणजे शहरी पॉप्युलेशन कसं आहे, तसंच ग्रामीण लोकसंख्या किती प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामध्ये लिटरसी कशा पद्धतीची आहे, म्हणजे साक्षरता किती प्रमाणामध्ये आहे हे सांगू शकतो. म्हणजे आपण प्रीसाठी हे डेटा करत असतो, हे तोच डेटा काही प्रमाणामध्ये इकडे वापरू शकतो आपण. बरं, मग लोकसंख्येचं स्वरूप पाहताना मग आणि त्याच्यासोबतच मग मायग्रेशन कशा पद्धतीचं होतं, स्थलांतरण कशा पद्धतीचं होतं हे पाहत असतो. अध्ययन कशासाठी करत असतो, तर बाबा रिसोर्सेस जे आहेत ना आपले, जे वेगळे नैसर्गिक संसाधने आहेत किंवा देशामध्ये जी संसाधने आहेत त्याचं वितरणासाठी पाहत असतो. नैसर्गिक म्हणजे प्लॅनिंगसाठी, म्हणजे जे नियोजन केलं जातं राष्ट्रीय नियोजन, त्याचं व्यवस्थित कशा पद्धतीने नियोजन केलं जाईल वगैरे. त्यासोबतच टार्गेटेड, म्हणजे जे काही क्षेत्र मागासलेले असतील किंवा काही स्पेसिफिक टार्गेटेड एखादे ग्रुप असतील ते किती मागासले असतील त्यांना टार्गेटेड ठेवून काही योजना बनवल्या जाऊ शकतात वगैरे. मग त्याच्यासाठी लोकसंख्या अध्ययन महत्वाचं असतं वगैरे. बरेच पॉईंट याच्यामध्ये मेन्शन करू शकता. बरं, त्याच्या पुढचं आहे बघा, जागतिकीकरण प्रक्रिया आणि भारतीय कृषी वर्ग रचनेवरती कशा पद्धतीचा परिणाम झाला आहे. आता जागतिकीकरण कधी झालं भारतामध्ये आपल्याला माहिती आहे, त्याच्यासोबत त्याच्या आधीच ग्रीन रिव्हॉल्युशन झालेलं होतं वगैरे. मग हे ग्लोबल मार्केट अवेलेबल झालं जे इंडियन फार्मर्स आहेत वगैरे त्यांना. मग त्याच्यामुळे ते बुलक कार्ट कॅपिटलिस्ट किंवा फार्मर कॅपिटलिस्ट म्हणतात किंवा जेंटलमॅन फार्मर वगैरे. म्हणजे काय की जे बाकीचे नोकरदार वगैरे आहेत ते सुद्धा शेती करतात वगैरे आणि मग त्याच्यातून ते उत्पन्न करतात, त्यांना जेंटलमॅन फार्मर म्हणतात. किंवा बुलक कार्ट कॅपिटलिस्ट किंवा रुरल बर्जॉइजी ज्याला म्हणतो ना, ग्रामीण भागामध्ये जो जमीनदार वर्ग आहे, म्हणजे ज्यांच्याकडे जमीन किंवा इरिगेशन फॅसिलिटी आहे त्यांनी जे जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतात, तर मग ते त्यांचा उदय झालेला आहे. किंवा त्याच्यासोबतच ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे फायदा कशा पद्धतीत झाला आहे, टेक्नॉलॉजीचे ट्रान्सफर असेल बघा, हाय इल्डिंग व्हरायटी असतील किंवा बीटी कॉटन सारखे टेक्नॉलॉजी असतील किंवा जे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड ग्लोबल लेवलला वापरलं जातं, तसंच एआयचा वापर केला जातो वगैरे, ह्या गोष्टी मेन्शन करू शकता तुम्ही. म्हणजे जागतिकीकरणाचा वेगवेगळे जे घटक आहेत ना, मग स्त्रियावरती कशा पद्धतीचा परिणाम आहे किंवा लिटरेट लोकांवरती किंवा इलिटरेट लोकांवरती किंवा म्हणजे वेगवेगळे घटक जे आहेत ना समाजामधले, त्याच्यावरती हा परिणाम हा एक आवडता क्वेश्चन असतो बघा नेहमी. बरं, पुढचा क्वेश्चन आहे बघा, उत्तर अमेरिकेचे प्राकृतिक विभाग, ठळक वैशिष्ट्ये. हे ज्यांनी जे जागतिक भूगोल जे आहे ना त्याच्यामध्ये वेगवेगळे खंड आहेत, हे जर व्यवस्थित केलं असेल तर हे उत्तर लिहू शकतात बऱ्यापैकी. म्हणजे नकाशा तर काढू शकतो उत्तर अमेरिकेचा, त्यासोबतच जे माउंटेन रेंज आहे मग त्याच्यामध्ये दाखवू शकतो तुम्ही, रॉकीज आहे किंवा त्याला कॉर्डिलियर रेंज म्हणतात बघा. मग त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचं पण देऊ शकता, सायरा नेवाडा वगैरे आहे रेंज, किंवा तिथल्या काही नद्या सांगू शकता, मिसुरी असेल, मिसिसिपी असेल, किंवा जे म्हणजे हिंटरलँड आहे किंवा अल्युअल ग्राउंड जे सेंट्रलला जे आहेत ना ते मैदान आहेत वगैरे, हे अशा पद्धतीने तुम्ही ऍड्रेस करू शकता ह्याचं उत्तर. बरं, भूकंप, त्याची कारणे आणि भूकंप प्रवरण क्षेत्र हे तुम्ही स्टॅटिक मधून सॉल्व्ह करू शकता बघा पूर्णपणे. याच्यामध्ये भूकंपाची कारणे, मग त्याची वेगवेगळे कारणे सांगू शकता तुम्ही. मग टेक्टॉनिक प्लेट मुवमेंट जे आहे वगैरे ते कारणे सांगू शकता, किंवा मॅनमेड सुद्धा कारण आहेत बघा, लँडस्लाइड किंवा रोड कन्स्ट्रक्शन वगैरे, किंवा हायड्रोलिक फ्रॅकिंग वगैरे नावाच्या प्रक्रिया असतात बघा, शेल गॅससाठी वगैरे वापरतात त्या पद्धतीचे काही, म्हणजे तुम्ही एक्सप्लोजन वगैरे करता जमिनीमध्ये तर स्फोटक घडून आणताय किंवा न्यूक्लिअर एक्सप्लोजन केलं तर त्यामुळे सुद्धा भूकंप शक्यता असते, भूकंप होतात वगैरे. मग ही कारण सांगू शकता. तसंच भूकंप प्रवण क्षेत्राचं जे भारताचं वर्गीकरण केलेलं आहे ना ते सांगू शकता बाबा कशा पद्धतीचं आहे. फक्त कॅटेगरी 1 मध्ये भारतातला कुठला एरिया येत नाही. मग 6 पासून 6 झालं, 5, 4, 3, 2, 1 म्हणजे त्याच्याप्रमाणे ते सिव्हिरिटी आहे बघा. 6 मग 6 मध्ये कुठले येतात, हिमालयन रिजन असेल वगैरे, 5 मध्ये हिमालयनचा काही पार्ट किंवा नॉर्थ ईस्टचा रिजन असेल वगैरे, म्हणजे 4, 3 त्याच्यात काही एक्सेप्शन आहेत बघा, भुज असेल गुजरातचं वगैरे, किंवा अशा पद्धतीचे लिहू शकता तुम्ही. म्हणजे हे स्टॅटिक वरून तुम्हाला आन्सर करण्यासारखं आहे क्वेश्चन पूर्णपणे. बरं, मृदा ज्वालामुखी आणि सुनामी उत्पत्ती आणि परिणाम हा सुद्धा प्रश्न विचारला होता. म्हणजे जसे दिलेत क्वेश्चन, म्हणजे सिलेबस मध्ये सांगितले की ह्या गोष्टी विचारल्या, मग त्याप्रमाणे आता मृदा ज्वालामुखीच काय विचारला तर 2025 मध्ये मृदा ज्वालामुखी झाला होता अंदमानला. मग नॉर्मल जे रुटीन ज्वालामुखी आहे ट्रॅडिशनल आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये अग्नीच खडक लावा बाहेर पडतो वगैरे. मग मृदा ज्वालामुखीमध्ये माती मळ जे असतं वगैरे ते बाहेर पडतं, त्यासोबत गॅस सुद्धा मिथेन सारखं गॅस वगैरे बाहेर पडतो वगैरे. ते कुठे झाला होता अंदमान मध्ये, तुम्हाला लोकेशन सांगता आलं तर बरंच आहे, ठीक आहे. किंवा बाकीचं सुनामी उत्पत्ती आणि परिणाम, उत्पत्ती कशामुळे होते, लँडस्लाइड होते समुद्रामध्ये, किंवा बाकीचे काही टेक्टोनिक प्लेट मुवमेंट असेल, किंवा वॉटर कॉलम कशामुळे जनरेट होतात वगैरे, किंवा न्यूक्लिअर एक्सप्लोजन किंवा न्यूक्लिअर डिझास्टरमुळे सुद्धा सुनामी येते बघा. मग त्याचे परिणाम कशा पद्धतीचे होतात, जीवितहानी कशा पद्धतीचे होते, किंवा बायोडायव्हर्सिटी जी असते ना, जैवविविधता
ते कशा पद्धतीचे म्हणजे काही म्हणजे जे समुद्रकिनारी राहणारे लोक जे आहेत ते खूप वल्नरेबल असतात बघा या गोष्टीमुळे. बरं, शक्ती सायक्लोन वरती प्रश्न विचारला होता बघा. आता शक्ती सायक्लोन म्हणजे बघा प्रत्येक वर्षी सायक्लोन सुद्धा महत्वाचे आहेत. आता शक्ती सायक्लोन कशामुळे विचारलंय? क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे पूर्णपणे बघा. चक्रीय वादळ आहे ते कशामुळे क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे? जास्त करून जे सायक्लोन होतात, सायक्लोन म्हणजे काय, आरो किंवा चक्रीवादळ ज्याला म्हणतो ना, तर ते अरेबियन समुद्रामध्ये निर्माण होतात, पण हे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं आहे. मग कशामुळे निर्माण होतात वगैरे, वेस्टर्लीचा रोल काय आहे याच्यामध्ये वगैरे हे पाहत असतो आपण. म्हणजे याच्यामुळे अफेक्टेड गोष्टी म्हणजे कुठले राज्य होते? महाराष्ट्र, बट ऑब्विसली इकडे म्हटलं महाराष्ट्र येणार किंवा गुजरात येणार वगैरे. मग याच्यामध्ये तुम्ही चक्रीवादळाला नाव कसं दिलं जातं वगैरे हे पण सांगू शकता. त्याच्यासाठी कुठलं पॅनल आहे युनायटेड नेशनचं, मग रिजनल कुठलं आहे वगैरे, त्याचं हेड तिथून कुठून नाव दिलं जातं, कसं नाव दिलं जातं, पुन्हा रिपीट कधी केलं जात नाही, जास्त हानी झाली असेल वगैरे वगैरे. तर या गोष्टी आपण पाहत असतो. म्हणजे न्यूजपेपर रिडिंग लागते हे काहीच नाही, तुम्हाला आणखी पुढे कळेल. आता हे मुंबई औद्योगिक आणि आर्थिक शहर म्हणून याचा उगम झालेला आहे. त्यासाठी मग कारण सांगायची तुम्हाला कशामुळे झालं आहे. त्याच्यामध्ये ऐतिहासिक कारण सांगू शकता. ब्रिटिशांची त्याला कॅपिटल बनवलं होतं वगैरे, किंवा आयलँड कंट्री असल्यामुळे, सॉरी आयलँड सिटी असल्यामुळे त्याला पूर्ण मेरिटाईम ऍक्सेस आहे. म्हणजे समुद्री व्यापार जो चालतो ना, म्हणजे बंदर आहे तिथं, म्हणजे मुंबई एअरपोर्ट असेल किंवा नावाशिवाय एअरपोर्ट असेल वगैरे. त्यामुळे त्याच्यासोबतच इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज तिथं इनोव्हेशनचं कल्चर आहे, किंवा इंडस्ट्रीज पहिल्यापासून निर्माण झाले आहेत, किंवा कापड उद्योग तिथे निर्माण झाला, तिथलं हवामान कशा पद्धतीने कारणीभूत होतं हे पाहत असतो आपण याच्यामध्ये. म्हणजे जो रॉ मटेरियल आजूबाजूला अवेलेबल आहे, किंवा तिथलं ह्युमिड क्लायमेट जे आहे ते कशा पद्धतीने तिथं कापड उद्योगासाठी पोषक आहे वगैरे हे पाहत असतो. त्यासोबतच वेगवेगळ्या जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे किंवा वेगवेगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन तिथं सेंट्रलाइज आहेत वगैरे. इव्हन फिल्म इंडस्ट्रीचं पण सांगू शकतो आपण वगैरे, एक पॉईंट ऍड करू शकतो याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला वाईडर रिडिंग लागते हे करण्यासाठी, एक व्यापक वाचन लागतं, न्यूजपेपरचं वाचन गरजेचं आहे. बरं, त्याच्या पुढचा क्वेश्चन होता बघा, हा क्वेश्चन होता हिमनदी म्हणजे काय, हिमनदीचं महत्व आणि हवामान बदलामुळे हिमनदीवरती वगैरे कशा पद्धतीचा परिणाम होतो किंवा प्रभाव पडतो वगैरे. आता हिमनदी काय असते, कशा पद्धतीची असते, तुम्ही ग्लासियर मध्ये शिकतो आपण. म्हणजे भारतीय संदर्भामध्ये मानस सरोवर वगैरे हे जे तिथून गंगा नदी असेल किंवा ब्रह्मपुत्रा नदी असेल किंवा त्यासोबतच झेलम ह्या नद्या आहेत, तिथून कशा पद्धतीने उगम पाहतात. म्हणजे एक वॉटर रिझर्वायर 12 महिन्याच्या नद्या वाहतात ना. म्हणजे मान्सून व्हेरिएबिलिटी जी असते ना, मान्सूनचं अनिश्चित जे आहे ती अनिश्चित दूर करण्यामध्ये ह्या नद्यांचा खूप मोठा रोल आहे, सिव्हिलायझेशनल रोल आहे. मग ते त्यांचं महत्व आपण हे सांगू शकतो वगैरे. हवामान बदलामुळे ग्लासियर लवकर मेल्ट होतात वगैरे, त्यामुळे कशा पद्धतीचे काही गॅसेस रिलीज होतात वगैरे, किंवा जी समुद्र सपाटी आहे पाणी त्याची उंची वाढते वगैरे, आयलंड वगैरे धोक्यात येऊ शकतात वगैरे, किंवा क्लायमेट मुळे आणखी पिकावरती कशा पद्धतीचा परिणाम होतो वगैरे, फ्लड सिच्युएशन वगैरे, या गोष्टी तुम्ही सांगू शकता. क्लायमेट चेंज हवामान बदलामुळे काय होत आहे. म्हणजे क्वेश्चन जशाल तसे सिलेबस मधून विचारलेले आहेत बघा. तर भूगोलाच्या सिलेबस मध्ये आपण काय पाहत असतो, ठीक आहे. हे क्वेश्चन झाले आपल्या GS1 चे क्वेश्चन झाले, आपण सगळे डिस्कस केले. आता GS2 चे क्वेश्चन डिस्कस करतोय बघा. GS2 मध्ये सुद्धा क्वेश्चन आपण वन बाय वन सगळे पूर्णपणे सिलेबस मधून कसे विचारलेले आहेत. मी PDF अटॅच करतोय, PDF तुम्हाला रेफरन्स म्हणून राहू द्या. पुढच्या वर्षासाठी सुद्धा ते रेफरन्स म्हणून खूप महत्वाचं असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. बरं, आता याच्यामध्ये GS1 म्हणजे सामान्य अध्ययन 2 याच्यामध्ये कुठला अभ्यासक्रम येतो, एकतर राज्यघटना येते बघा. त्याच्यानुसार जे विहित राजकारण केलेलं आहे म्हणजे राज्यघटनेनुसार, मग त्याच्यामध्ये केंद्र राज्य असेल किंवा त्यासोबत डेव्हलपमेंट प्रोसेस, डेव्हलपमेंट इंडस्ट्री असते बघा, त्याच्यामध्ये NGO असतात, सेल्फ हेल्प ग्रुप असतात वगैरे, ह्या गोष्टी येतात. त्यासोबत भारतीय संविधानाचं इतर संविधानासोबत तुलना आहे, किंवा एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर वगैरे याच्यामध्ये विभाजन कशा पद्धतीचं झालेलं आहे, किंवा पार्लमेंट जे आहे संसद आणि राज्य विधानमंडळ वगैरे यांचं कार्य वगैरे कशा पद्धतीचं आहे, किंवा डिव्हॉल्युशन ऑफ फायनान्स म्हणजे वित्ताचं डिसेंट्रलायझेशन कशा पद्धतीचं झालं आहे, किंवा संविधान ची निर्मिती कशी झाली आहे, त्याचं हिस्टॉरिकल अंडरपिनिंग पाहतो, किंवा त्याचं उत्क्रांती कशा पद्धतीत झाली आहे, त्यासोबतच महत्वाच्या काही तरतुदी कुठल्या आहेत संविधानाच्या, त्यासोबतच घटना दुरुस्ती कशा पद्धतीने करतात वगैरे, ह्या गोष्टी पाहत असतो. त्यासोबतच मी सांगितलं की NGO वगैरे असतील वगैरे, त्यासोबतच पॉवर्टी, हंगर वगैरे हे सुद्धा इथं इश्यू पाहिले जातात. त्यासोबत गव्हर्नन्सचा पार्ट पाहतो आणि इंटरनॅशनल रिलेशन हा एक महत्वाचा पार्ट आहे GS2 चा. क्वेश्चन बघा जशाल तसे तुमच्या सिलेबस मध्ये जो पोर्शन दिला आहे तिथून विचारलेले कसे आहेत बघा. आता भारतीय संविधानाबद्दल सांगितलं बघा, ऐतिहासिक पार्श्वभूमी महत्वाचा आहे. प्रश्न काय विचारलाय, भारतीय संविधान त्याची वैशिष्ट्ये कुठली आहेत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, आणि त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे लोकशाही मूल्य, मूलभूत हक्क यांना कसा आकार घेतलेला आहे वगैरे. आता भारतीय संविधानामध्ये वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकता, हे तुम्ही स्टार्टिंग मध्ये लक्ष्मीकांत मध्ये बघता, 15-16 वैशिष्ट्य दिले आहेत बघा. म्हणजे लेंदियस कॉन्स्टिट्यूशन आहे, किंवा ब्लेंड आहे, म्हणजे रिजिडिटी पण नाही, एकदम फ्लेक्झिबल पण नाही, त्याचा एक संमिश्र मध्य निर्माण केलेला आहे, किंवा न्यायपालिका ही स्वतंत्र आहे, किंवा मूलभूत हक्क दिले आहेत नागरिकांना वगैरे. त्याच्यासोबतच मग जे फेडरलिझम आहे, संघराज्य संविधान वगैरे, अशा पद्धतीचे वैशिष्ट्य बघत असतात वगैरे. ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण पाहतो की म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या मागण्या केलेल्या होत्या वगैरे, नेहरू रिपोर्ट असेल, किंवा भारतीय नेत्यांकडनं काही संविधान निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न झाले वगैरे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी विहित होत्या. त्याप्रमाणे कसा शोध घेतलेला आहे हा प्रश्न होता बघा.
नेक्स्ट प्रश्न होता बघा, संविधान दुरुस्तीचा जो अधिकार आहे तो व्यापक जरी असला तरी अमर्याद नाही आणि त्याच्या मर्यादा, मूलभूत रचना, सिद्धांत वगैरे सांगितलं होतं. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करंट अफेअरच्या गोष्टी सांगू शकता बघा. 2025 ची पण जजमेंट देऊ शकता वगैरे, ज्याच्यामध्ये सांगितलं की गव्हर्नमेंट पुन्हा पुन्हा रिपॅकेज करू शकत नाही एखादी गोष्ट जर ते बेसिक स्ट्रक्चरमध्ये बसत नाही म्हटलं तर, किंवा त्याच्या आधीचे जे जजमेंट होती बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे थोडक्यात काय, घटना दुरुस्ती व्यापक म्हणजे काय, वेगवेगळ्या मार्गाने कशी करता येते, म्हणजे साध्या बहुमताने करता येते त्याला घटना दुरुस्ती मानली जात नाही, किंवा विशेष बहुमताने करता येते, किंवा विशेष बहुमत आणि अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची संमती वगैरे हे पाहत असतो आपण. त्यामुळे ती व्यापक आहे, त्यासोबतच अमर्याद नाही, कारण त्याला बंधन काय आहे. मग केशवानंद भारती जजमेंट सांगू शकतो, मूलभूत संरचना जो सिद्धांत आलेला आहे तो सांगू शकतो व्यवस्थितपणे, आणि मर्यादा, मूलभूत त्याच्या मर्यादा काय येतात वगैरे हे पण सांगू शकतो. म्हणजे ज्युडिशियल सुप्रिमसी वगैरे पण म्हटलं जातं वगैरे, किंवा एकदमच क्लिअर स्टेट केलं जात नाही, गरजेनुसार सांगितलं जातं वगैरे, ह्या गोष्टी आपण पाहत असतो. बरं, त्याच्या पुढचा प्रश्न आहे बघा, 15वा वित्त आयोग त्याच्या शिफारसी आणि मूल्यांकन सांगितलेलं आहे, किंवा 14व्या वित्त आयोगाशी त्याची तुलना विचारलेली आहे. आता वित्त आयोग हे पूर्व परीक्षेलाही महत्वाचा आहे, त्याच्या शिफारसी वगैरे आणि डिव्हॉल्युशन कशा पद्धतीचं, मुख्य परीक्षेलाही तसंच महत्वाचं आहे. हाही करंट अफेअर बेस्ड क्वेश्चनच मानता येईल. बरं, याच्यामध्ये बघा वित्त आयोगाच्या मग शिफारसी सांगू शकतात, किती % डिव्हॉल्युशन सांगितलंय, 41%. त्याच्या वेळेने किती सांगितलं होतं, 42% होतं वगैरे. ते व्हर्टिकल डिव्हॉल्युशन झालं. मग हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन मध्ये वेगवेगळे क्रायटेरिया कसे ठेवलेत बघा. मग त्याच्यामध्ये इन्कम डिस्टन्स असेल, किंवा त्याच्यानंतर पॉप्युलेशन असेल, लोकसंख्या, हे सुद्धा क्रायटेरिया आहेत. मग त्याचं वेटेज सांगू शकता वगैरे. त्याच्यासोबतच डेमोग्राफिक परफॉर्मन्स सुद्धा सांगू शकता, किंवा त्याच्यासोबतच बघा काही फिस्कल एफर्ट्स जे घेतले जातात राज्याकडनं, राजकोषीय प्रयत्न जे केले जातात, म्हणजे खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी, किंवा जो गॅप आहे खर्चामध्ये आणि उत्पन्नामध्ये तो कमी करण्यासाठी वगैरे, त्यासोबत अशा गोष्टी, किंवा टॅक्स एफर्ट जे असतात वगैरे, मग ते सांगू शकता, त्याचं वेटेज सांगू शकता. त्यासोबतच रिवॉर्ड मेकॅनिझम कशी ठेवले आहेत, परफॉर्मन्स बेस्ड वगैरे, हे गोष्टी सांगू शकता. आणि 14व्या वित्त आयोगाशी तुलना करू शकता वगैरे. थोडक्यात तुम्हाला करंट अफेअर गोष्टी कराव्या लागतील, ही गोष्ट सांगायची. बरं, विकेंद्रीकरण निर्देशांक हा पूर्णपणे करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन होता, कारण तो पहिल्यांदा 2024ला पब्लिश केला, 24ला. विकेंद्रीकरण निर्देशांक मग तुम्ही करंट अफेअर मध्ये बघतात त्याच्यामध्ये, तर त्या गोष्टी माहित पाहिजेत. जर वाचला असेल तर सांगता येईल तुम्हाला. मग त्यामुळे सांगायचं काय, सिलेबसच्या रिलेटेड जेवढ्याही घडामोडी न्यूजपेपरमध्ये घडतात त्याची नोंद घेणं आवश्यक आहे. मग तुम्ही कशा पद्धतीने घेता हे तुमचा प्रिरोगेटिव्ह आहे, तुमचा विशेष अधिकार आहे. रोज न्यूजपेपर वाचला तर आर्ग्युमेंट फॉर्मेशन मध्ये खूप महत्वाची गोष्ट पार पाडत असते बघा, महत्वाची भूमिका पार पाडते न्यूजपेपर रिडिंग. आणि एक वायडर रिडिंग डेव्हलप, तुमचे वेगळे पर्स्पेक्टिव्ह, वायडर पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होतात, आणि ते तुम्ही उतरवू शकता कागदावर चांगल्या पद्धतीने. त्यामुळे माझ्या मते न्यूजपेपर रिडिंग महत्वाचं आहे. बाकी त्यालाही पर्याय आहेत, मंथली असेल किंवा अॅन्युअल असेल, त्याचं करंट अफेअरचं कंपायलेशन तुम्ही करू शकता, जे काय करता ते. बरं, तर विकेंद्रीकरण निर्देशांक कधीपासून लॉन्च झाला, कधी, याच्याबद्दल माहिती तुम्ही रीड केला असेल न्यूजपेपर मध्ये तर माहिती असेल, किंवा कंपायलेशन मध्ये व्यवस्थित तर सांगता येईल तुम्हाला. म्हणजे पॉइंटेड जावं लागेल. सिलेबस मध्ये दिलंय ना, पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये दिलं, याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला पंचायत राज असेल, किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा सुद्धा महत्वाचा आहे. बरं, विकेंद्रीकरण निर्देशांक जे आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता परफॉर्मन्स कोणाकोणा चांगला होता, कर्नाटकाचा चांगला होता, किंवा केरला असेल, किंवा तामिळनाडू असेल, किंवा त्याच्यावरनं काय ठरवलं गेलं, म्हणजे कुठला परफॉर्मन्स त्यांनी मॅप केला गेला. मग त्याच्यामध्ये युपी बिहारमध्ये कशा पद्धतीची इम्प्रुव्हमेंट झाली वगैरे, हे तुम्हाला पॉइंटेड नॉलेज असेल तरच उत्तर लिहिता येईल बघा. बाकी तुम्ही जनरल आन्सर लिहून येताल नाही तर. बाकी आंतरराज्य परिषद जे आहे त्याच्या समस्या उपाययोजना. आता आंतरराज्य परिषद जी संविधानामध्ये कलम आहे बघा आंतरराज्य परिषदेच्या संदर्भामध्ये, मग ती कधी स्थापन झाली वगैरे, 1990 नंतर त्याच्या मिटिंगच फक्त काहीतरी 9 का 12 वेळा काहीतरी मिटिंग झाली, त्याच्या मिटिंग फ्रिक्वेंटली होत नाहीत वगैरे. मग फेडरलचे क्वेश्चन आहेत, सामायिक प्रश्न राज्य केंद्राचे किंवा राज्याचे, त्याच्या उपाययोजना किंवा त्यासोबत नियोजन वगैरे, त्या गोष्टी पार पाडल्या जात नाहीत वगैरे. मग ह्या समस्या काय, त्याच्यामुळे मिटिंग होत नाहीत वगैरे, किंवा त्यांना स्वतःचा सेक्रेटरी स्टाफ नाही वगैरे. उपाययोजना मग कशा पद्धतीने वर्षातून 3 वेळा भेटायला पाहिजे वगैरे, याच्या संदर्भात पंच कमिशन किंवा सरकारी कमिशनचे काही रिकमेंडेशन होते वगैरे. मग ह्या गोष्टी बघत असतो बघा. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला न्यूजपेपर मध्ये याच्या संदर्भात कधी कधी न्यूज येत असते, त्यावेळेला नोंद घेणं गरजेचं असतं. बरं, त्याच्या पुढचा प्रश्न होता बघा, ही जे आहे कार्यपालिका न्यायपालिका यांचं चांगले प्रशासन आणि पारदर्शकता यातील भूमिका काय आहे वगैरे, हा प्रश्न होता. ठीक आहे, तर कार्यपालिका आणि न्यायपालिका मग प्रशासनामध्ये पॉलिसी फॉर्म्युलेशन पासून मग रूल ऑफ लॉ असेल, म्हणजे कायद्याचं राज्य निर्माण करण्यामध्ये, मग ते कायद्याचं राज्य ज्युडिशियरी कशा पद्धतीने निर्माण करत असते, त्याच्यामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असेल, किंवा म्हणजे जनहित याचिका असेल, किंवा मूलभूत हक्काचं संरक्षण असेल वगैरे सांगू शकता, किंवा ग्राम न्यायालय असतील किंवा कुटुंब न्यायालय असतील वगैरे, ते कशा पद्धतीने भूमिका पार पाडतात वगैरे ते सांगू शकता. ज्युडिशियरीचे आणखी काही इनिशिएटिव्ह सांगू शकता. तसं एक्झिक्युटिव्ह लेव्हलला सांगू शकता तुम्ही, राईट टू इन्फॉर्मेशन सांगू शकता, त्यासोबतच सीबीसी सांगू शकता, लोकपाल सांगू शकता वगैरे, ह्या संस्था सांगू शकतात ते कशा पद्धतीने भूमिका पार पाडत असतात. ग्रामपंचायतचं स्थान एक महत्वाचं स्थान असतं बघा, ग्रामपंचायतचं स्थान. मग त्याच्यामध्ये कारण ते डायरेक्ट पॉलिसी इम्प्लिमेंटेशनला, म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात बघा, आवास योजना असेल किंवा बाकीच्या काही बेनिफिशियरीचं आयडेंटिफिकेशन असेल, किंवा MG नरेगा सारखी स्कीम असेल बघा, जी की आता जयरामजी की स्कीम झालेली आहे,
त्या स्कीमचे बेनिफिशियरी किंवा आयडेंटिफाय करणं वगैरे हे ग्रामपंचायतचा रोल असतो याच्यामध्ये. मग त्याचं स्थान कशा पद्धतीचं आहे, त्याचं महत्व कशा पद्धतीचं आहे, 73वी घटना दृष्टी सांगू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्याला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे त्याच्या अडचणी पण सांगू शकतो तुम्ही. फंक्शनरी म्हणजे 3F जे सांगितलं जातं ना, फंक्शनरी असेल किंवा फायनान्स असेल किंवा त्याच्यासोबतच फंक्शन त्यांना जे कार्य दिले आहेत ते कशा पद्धतीने कमी प्रमाणात दिले आहेत वगैरे याच्याबद्दल आपण सांगू शकतो वगैरे. बरं, लोकपालच्या अधिकार जबाबदाऱ्या मर्यादा स्वीडनच्या लोकपालची तुलना वगैरे विचारलेली आहे. भारतीय लोकपाल हे खूप रिस्ट्रिक्टेड अधिकार आहेत ऍज कम्पेअर टू स्वीडनचं जे ऑम्बुड्समॅन मॉडेल आहे वगैरे. लोकपाल काय 2013चा, मग त्याच्यानंतर पहिलं जे लोकपाल नियुक्त झाले ते वगैरे पिनाकी गोष्ट त्याच्याबद्दल सांगू शकता. पण त्याच्या अधिकार आणि जबाबदारी सांगताना तुम्ही सांगू शकता अधिकार म्हणजे पॉलिटिकल लेवलचं करप्शन असेल किंवा हायर सिव्हिल सर्व्हिसेस असेल याच्याबद्दल करप्शन वगैरे याच्याबद्दल. ज्युडिशियरी याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. तसं इकडच्या स्वीडनच्या मॉडेलमध्ये ज्युडिशियरी इन्क्लूड आहे याच्यामध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवायची. किंवा याच्यामध्ये स्वतःचा स्टाफ वगैरे नसतो लोकपालचा, बाकीचा स्टाफ असतो म्हणजे सीबीसीचा असेल किंवा सीबीआयचा स्टाफ वापरता येतो वगैरे. त्यामुळे लोकपालचे काही रिस्ट्रिक्शन आहेत. म्हणजे लोकपाल एक 7 वर्षाची लिमिटेशन आहे. त्याच्यानंतरची जी केस असेल ती स्वतः पाहू शकत नाही वगैरे अशा पद्धतीचे, म्हणजे किंवा सुमोटो ऍक्शन घेऊ शकत नाही स्वतःहून वगैरे. पण ते गोष्टी स्वीडनचं ऑम्बुड्समॅन मॉडेल करू शकतो वगैरे. हे तुम्हाला डिफरन्स सांगायचा होता. हे लक्ष्मीकांतमध्ये बऱ्यापैकी आहे किंवा तुम्ही न्यूजपेपरमध्ये त्याच्या संदर्भात आर्टिकल पण येत असतात कधी कधी. बरं, पुढचा आहे स्वयंसहायता गट. याच्या संदर्भात सरकारी योजना. न्यूजपेपर रिडिंग खूप इथं महत्वाचे आहे. याच्यामध्ये मग एनजीओ ग्रुप असतील त्यासाठी कशा पद्धतीने गव्हर्नमेंट काम करत असतं. म्हणजे इनिशियल कॅपिटल 20-25,000 दिले जातात वगैरे, किंवा त्यांना इंटरेस्ट सबवेन्शन, त्यांना वेगवेगळे जे लघु उद्योग असतील वगैरे त्याच्यामध्ये त्यांना कर्ज दिलं जातं. हे त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत बघा. त्याच्या समाजातील दोघ्या घटकांसाठी केंद्र राज्यांच्या कल्याणकारी योजना. याच्यावर प्रश्न जशाल तसा विचारला होता. केंद्र राज्याच्या कल्याणकारी योजना कुठल्या कुठल्या आहेत. बरं, केंद्र राज्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात बघा. म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये असू द्या, म्हणजे आयुष्यमान भारत असेल, किंवा आता बँकिंगच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं जनधन योजना जे आहे ते पाहिलं. त्यासोबतच हाऊसिंगसाठी इंदिरा आवास योजना असेल किंवा पीएम आवास योजना असेल हे पाहत असतो आपण. त्यासोबतच सोशल सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये सामाजिक सुरक्षितता कशा पद्धतीने भेटेल वगैरे साठी इन्शुरन्स स्कीम आहेत बघा. मग त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत तर आहेत, पण बाकीचे महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत, ज्योतिबा यांच्या नावाने पण आरोग्य योजना आहे बघा राज्यामध्ये, ती योजना असेल किंवा म्हणजे अशा योजनेची नावं लिहू शकता तुम्ही व्यवस्थितपणे. म्हणजे फक्त एका क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता वेगवेगळ्या क्षेत्रासाठी किंवा वेगळे जे घटक आहेत समाजामध्ये, मग दुर्बल घटक असतील, अपंग असतील, ज्यांना आता दिव्यांग म्हणतो आपण, त्याच्यासोबतच बाकीचे जे घटक आहेत मग SC असतील, ST असतील, OBC असतील, किंवा स्त्रिया असतील, किंवा बालक असतील, किंवा त्यासोबतच जे कामगार वगैरे असतात किंवा शेतकरी असतात, त्याच्यासाठी जेवढ्या योजना आहेत ना, कारण हे सगळे दुबळे घटक आहेत, यांच्यासाठी जे योजना आहेत ते आपण मेन्शन करत असतो याच्यामध्ये. बरं, खूप साऱ्या योजना स्पेशली रिसेंटमध्ये तुम्ही योजना दिल्यानंतर जास्तीत जास्त स्कोरिंग राहतात बघा या गोष्टी. बरं, त्याच्या पुढचा प्रश्न होता मानव संसाधन आणि विकास, त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणाचं महत्व. आता हे दोन्हीचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आता आरोग्याचं कसं महत्व आहे, शिक्षणाचं कसं महत्व आहे. आरोग्यामुळे तुमचं म्हणजे एकतर फिजिकल ऍसेट जे असतं तुम्ही बॉडी जी आहे ती जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह बनतं, तुम्ही जास्तीत जास्त ड्युरेशन पर्यंत काम सस्टेन करू शकता. त्यासोबतच तुमची जी कॉग्निटिव्ह ॲबिलिटी आहे ना, म्हणजे तुमची बुद्धी डेव्हलप होते, त्याच्यामध्ये शिक्षणासाठी जे इंटेलेक्ट लागतं ते आरोग्यामुळे भेटत असतं बघा. स्वच्छता असेल वगैरे, किंवा लाईफ स्पॅन वाढत असतो वगैरे. त्यासोबतच शिक्षणामुळे तुमचं म्हणजे हायर एज्युकेशन लर्निंग असेल किंवा टेक्नॉलॉजिकल डिस्ट्रप्शन जरी झालं तरी तुम्ही लर्निंग करत असता, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये गोष्टी पुढे राहता याच्यामध्ये. तर थोडक्यात मानव संसाधन विकासामध्ये मग याच्यामध्ये योजना सांगू शकता, त्याचं महत्व सांगून वगैरे, गव्हर्नमेंटकडनं कशा स्टेप घेतलेल्या आहेत, त्यासोबतच डेमोग्राफिक डिव्हिडंड ते नॅशनल असेटमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो वगैरे, याच्यामध्ये स्किल वगैरे सुद्धा ऍड करता तुम्ही, कौशल्य विकास वगैरे. बरं, त्याच्या पुढे आहे बघा दारिद्र्य उपासमार कमी करण्याचे उपाय वगैरे. याच्यामध्ये मग तुम्ही लॉंग टर्म, शॉर्ट टर्म उपाय सांगू शकता, वेगवेगळ्या घटकांना टार्गेट करून वगैरे. आरोग्य शिक्षणाची योजना वगैरे याच्यामध्ये परत मेन्शन करू शकता वगैरे, बऱ्याच गोष्टी आहेत. दारिद्र्य उपासमार हा घटक पुन्हा पुन्हा अभ्यास असतो बघा, पेपर 1 मध्ये, पेपर 2 मध्ये पूर्ण तयार करायचं असतं. तसंच ई प्रशासना संदर्भामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रशासनावर प्रश्न नेहमी विचारलेच जाणार. म्हणजे विकसित भारत 2047 पर्यंत जे ध्येय आहे त्याच्यामध्ये प्रमुख आधारस्तंभ हे ई प्रशासन राहणार आहे असं सांगितलं. बघा आता विकसित भारत 2047 ध्येय म्हणजे नक्की काय आहे. याच्यामध्ये 30 ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहे भारत बघा. मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये कल्पित आहे, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे महत्वाचं आहे. इकॉनॉमिक ग्रोथ असेल, अग्रिकल्चरल ग्रोथ असेल, किंवा फार्मरचं सस्टेनेबल इन्कम असेल वगैरे, ह्या गोष्टी इन्क्लूड आहेत. पण त्यासोबत ई प्रशासन म्हणजे फक्त इकॉनॉमी लेवलला डेव्हलप होऊन नाही तर प्रशासनाच्या लेवलला, शासनाच्या लेवलला सुद्धा करप्शन फ्री राहून वगैरे या गोष्टी करता येत असतात. त्यामुळे ई प्रशासन, मग ई प्रशासनाच्या योजना तुम्ही सांगू शकता कुठल्या आहेत वगैरे, किंवा सिटीजन चार्टर सांगू शकता, किंवा आता कंप्लेंट कसं इझिली रजिस्टर करू शकता. मग त्यासाठी वेगवेगळे गव्हर्नमेंटचे पोर्टल, कोविन पोर्टल असेल, किंवा मायगो गव्हर्नमेंट पोर्टल असेल, किंवा त्यासोबतच जे GEM पोर्टल असतं बघा, किंवा उमंग पोर्टल असेल, किंवा दीक्षा पोर्टल असेल, म्हणजे किंवा ॲग्री महासेंटर महाराष्ट्रामध्ये AI पॉलिसी आलेली आहे बघा. त्या संदर्भात तुम्ही गोष्टी न्यूजपेपर रिडिंग पाहिजे या गोष्टीसाठी, तर तुम्ही या गोष्टी व्यवस्थितपणे ऍड्रेस करू शकता. बरं,
पुढचं आहे बघा लॅटरल एंट्री. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नागरिक सेवेमधील लॅटरल एंट्री त्याचे संभाव्य परिणाम प्रशासनावरती आणि नोकरशाही रचनेवरती कशा पद्धतीचे होतील वगैरे किंवा होतात वगैरे हे विचारलं आहे. आता आपल्याला लॅटरल एंट्री म्हणजे नक्की काय माहित पाहिजे वगैरे बघा. गव्हर्नमेंटकडनं अशी योजना आली आहे की म्हणजे जे एक्सपर्ट आहेत ना म्हणजे त्या म्हणजे नेहमीच हा वाद राहिला आहे बघा. सिव्हिल सर्व्हिस म्हणजे नागरिक सेवा म्हटलं की जनरलिस्ट वर्सेस स्पेशलिस्ट, म्हणजे जनरल माहिती असणारे सिव्हिल सर्व्हंट सगळ्या गोष्टीबद्दलची वगैरे, त्यासोबतच स्पेशलिस्ट जे आहेत ना मग त्या फील्डमधले स्पेशली टेक्नॉलॉजिकल जे फील्ड आहेत ना मग त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, क्लायमेट चेंज असेल किंवा हायड्रोलॉजी वगैरे अशा काही वेगळे स्पेशलिस्ट फील्ड असतात वगैरे. त्या फील्डमध्ये ते तज्ञ असतील तर जास्तीत जास्त पॉलिसी मेकिंग तेवढी टेक्निकली साऊंड किंवा इफिशियंट बनत असते. त्याच्यासोबतच त्याच्यामुळे प्रोग्रेस होण्यामध्ये मदत होते. मग याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट परिणाम विचारलेले आहेत कशा पद्धतीचे होऊ शकतात वगैरे, म्हणजे अचानक मध्ये बाकीचे येऊन एंटर सेक्रेटरी लेवलला किंवा बाकीचे जे लेवल आहेत प्रोजेक्ट डायरेक्टर वगैरे या लेवलला जर जात असतील आणि मग बाकीचे जे सिव्हिल सर्वंट आहेत त्यांचं मोरल डाऊन होऊ शकतं वगैरे, किंवा रेजिस्टन्स त्यांना कुठेतरी पॅराशूट बाबू म्हणून ओळखलं जातं वगैरे, किंवा सोशल जस्टिसचा मुद्दा येतो पुन्हा, किंवा म्हणजे जे ट्रॅडिशनल कास्ट बेस्ड रिझर्वेशन वगैरे असतं ते तिथं लागू नसतं वगैरे, त्याला बायपास केलं जातं वगैरे, अशा पद्धतीची टीका केली जाते वगैरे. मग त्याच्यासोबतच तुम्ही त्याचे बेनिफिट सुद्धा सांगू शकता कशा पद्धतीचे आहेत. बेनिफिट मध्ये सांगू शकता की एक्सपर्ट नॉलेज त्याच्यामध्ये तुम्ही येत असतं, त्याच्यामध्ये टेक्निकल स्किल येत असतात, त्याच्यामध्ये सोफिस्टिकेशन येतं पॉलिसीमध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे इस्रोचं एक्झाम्पल देऊ शकता किंवा बाकीचे काही मेट्रोच्या बाबतीमध्ये काही उदाहरण देऊ शकता वगैरे, हे पाहत असतो आपण. बरं, पुढचा प्रश्न आहे बघा. मालदीवमध्ये ज्या लेटेस्ट मध्ये रिसेंटमध्ये ज्या राजकीय घडामोडी झालेल्या आहेत ना त्याचा भारतावर कशा पद्धतीचा परिणाम होत आहे आणि त्याच्यावर उपाय कशा पद्धतीचा उपाय करायला पाहिजे वगैरे. आता मालदीव सोबत आपलं काय झालं तर हे नक्की आपल्याला माहित पाहिजे. आता मालदीव सोबत बघा म्हणजे तिथलं जे इलेक्शन होतं 2023चं ते इलेक्शनच मूळतः या मुद्द्यावर लढलं होतं बघा, इंडिया आउट म्हणून. म्हणजे इंडियाचा जो प्रेझेन्स आहे म्हणजे नेहमी आपला जो डिप्लोमॅटिक प्रेझेन्स राहिलेला आहे म्हणजे कशाच्या संदर्भामध्ये की तिथलं त्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये हायड्रोलॉजी प्रोजेक्ट असेल किंवा तिथले जे हायर सेक्टर आहेत एव्हिएशन असेल किंवा रेस्क्यू ऑपरेशन असेल वगैरे, तिथं काही भारतीयांचा प्रेझेन्स होता वगैरे, तर त्यांना बाहेर काढायचं वगैरे अशा पद्धतीनं त्यांच्या निवडणूक लढली होती वगैरे. मुइझू जे पंतप्रधान झाले त्यांनी हीच गोष्ट केली की तिथले भारताचं सैन्य बाहेर काढावं लागलं. त्याच्यानंतर हायड्रोलॉजी प्रोजेक्ट वगैरे जे भारताचे होते वगैरे, म्हणजे चायनाचा तिथं प्रेझेन्स असू नये, भारताला हॉस्टेल प्रेझेन्स देशांचा प्रेझेन्स असू नये म्हणून हे जे प्रयत्न होते ते बऱ्यापैकी हाणून पाडले होते. किंवा असं म्हणू शकतो की ते तिथून भारताचा प्रेझेन्स कमी करण्यात आला होता वगैरे. मग त्यामुळे एक हॉस्टिलिटी निर्माण झाली होती देशांच्या याच्यामध्ये. ट्रॅडिशनली खूप चांगला नेबर राहिला आहे मालदीवला नेहमी मदत केली आहे इंडियाने, म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा हस्तक्षेप जेव्हा करायची वेळ आली तिथं त्यावेळेला सुद्धा भारताने केलेला आहे. परंतु मग याच्यामध्ये तिथल्या एका नेत्याने भारताच्या पंतप्रधानांबद्दल काही अपशब्द वापरले होते वगैरे, त्याचा प्रोटेस्ट म्हणून मग तुम्हाला माहिती आहे सर्फ एक्सेलचं जरी बायकॉट केलं सोशल मीडियावरती तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलचं सुद्धा अवघड होऊन बसतं. तसं मालदीवचं जे टुरिझम सेक्टर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालं वगैरे. मग त्यांना असंही कळतं की चायना पूर्णपणे डेट ट्रॅप मध्ये अडकवणार आपल्याला, त्यापेक्षा मग भारत नेहमीच चांगला. भारतासोबत मग त्यांनी परत संबंध व्यवस्थित पूर्ववत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत किंवा भारताचे पंतप्रधान पण तिथे गेले होते त्यांच्या इंडिपेंडन्स डेच्या दिवशी. तर ही गोष्ट मग त्याच्यामुळे परत संबंधामध्ये कशा पद्धतीने गोडी निर्माण होत आहे किंवा हे सांगू शकतो आपण, किंवा तिथं इंडियाचा प्रेझेंट चायनाला काउंटर करण्यासाठी कसं महत्वाचं आहे हे महत्वाचं सांगू शकतो, किंवा तिथल्या प्रोजेक्ट बद्दल माले प्रोजेक्ट वगैरे याच्याबद्दल बोलू शकतो वगैरे बघा. बरं, पुढचा प्रश्न होता इंडिया जापान नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप जे आहे त्याची वैशिष्ट्य आणि वाहतुकीच्या आव्हानावर मात करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करत आहे. आता ही गोष्ट लक्षात घ्यायची, जापान इंडिया ही फ्रेंडशिप जी आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे बघा. म्हणजे ही जी पार्टनरशिप आहे तुम्ही मारुती सुझुकी यांच्या 1982च्या आसपास पासून तुम्ही बघू शकता वगैरे, मारुती सुझुकी असेल किंवा बाकीच्या ज्या गाड्या निर्माण झाल्या वगैरे. त्याच्यानंतर ही जी पार्टनरशिप आहे तुम्ही गव्हर्नमेंटच्या लेवलला जर बघाल तुम्ही सोव्हरेन लेवलला तर दिल्ली मेट्रोची निर्मिती सुद्धा जापानने केलेली आहे बघा, किंवा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल किंवा वेस्टर्न कॉरिडॉर जो आहे पूर्णपणे तो परत मुंबई दिल्लीलाच कनेक्ट करतो वगैरे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत जापानने मदत केली, म्हणजे टेक्नॉलॉजी असेल बघा त्यांची. आता मेट्रो ट्रेन आहेत किंवा ते सोबतच बुलेट ट्रेन आहेत, मुंबई अहमदाबाद ट्रेन असेल वगैरे. याच्यामध्ये मग ते कशा पद्धतीने मदत करतात टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये किंवा लोन देतात वगैरे, लोन सॉफ्ट लोन असेल वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त आपण हे सांगू शकतो वैशिष्ट्य कशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये बायोफ्युएल्स, म्हणजे आपण म्हणतो ना की गन्ने का ज्यूस 20 रुपये बडा गिलास, तसं म्हणजे बायोफ्युएल वगैरे पण वापरण्यासाठी किंवा हायड्रोजन फ्युएल वगैरे ह्या ज्या गोष्टी वापरतात त्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकतो वगैरे. तर मग ह्या आव्हानावर मात करण्यासाठी म्हणजे क्लायमेट चेंज असेल वगैरे, क्लीन फ्युएल आपण जनरेट करतो वगैरे, ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. बरं, याच्यानंतर पुढे आहे बिमस्टेक अँड सार्क यांची तुलना भारताचं राष्ट्रहित आणि महत्व या संदर्भात प्रश्न विचारला होता बघा. हे करंट अफेअर मध्ये बिमस्टेक वगैरे किंवा याच्याबद्दल तुलना कधी ना कधी आर्टिकल येतच असतात वगैरे. सार्क जे आहे ते कशा पद्धतीने डिफंक्ट होऊन बसलेला आहे, कारण पाकिस्तानचा अँटागोनिझम जे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध दर्शन वगैरे या गोष्टीमुळे सार्क थोडंसं मागं पडलेलं आहे, किंवा बिमस्टेक ज्याला आपण म्हणतो
बे ऑफ बेंगॉल मल्टी सेक्टोरल टेक्निकल इकॉनॉमिक कॉर्पोरेशन हे जे इनिशिएटिव्ह आहे तिथलं, किंवा सार्क जे आहे साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कंट्री जे आहे, मग ह्याच्यामधलं मेंबरशिप सांगू शकतो. तुलना पण विचारलेली ना दोन्हीची. सार्कची मेंबरशिप 8 आहे किंवा इकडे 7 सांगू शकता. मग याच्यामध्ये पाकिस्तानचं कसं अँटागोनिझम आहे, इथं इंडियाने कशामुळे लीड घेतली आहे, इकडचा प्रोजेक्ट कुठला एखादा महत्वाचा कलादान प्रोजेक्ट सांगू शकता, किंवा इकडे सार्क युनिव्हर्सिटी वगैरे. म्हणजे तुम्ही हे आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वाचताना आपण सांगतोच हे ऍक्ट ईस्ट पॉलिसीसाठी कसं महत्वाचं आहे, किंवा नॉर्थ ईस्ट ला कनेक्ट करण्यासाठी बिमस्टेक कसं महत्वाचं आहे हे सांगू शकतो. बघा सार्क मध्ये सुद्धा आपण नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आपण हे सांगू शकतो वगैरे. बरं, त्याच्यानंतर हे विचारलं आहे बघा, संयुक्त राष्ट्र संघटना सुधारण्याची गरज कशा पद्धतीने आहे. या संदर्भात 2024 ला एक समिट झालं होतं, समिट फॉर फ्युचर म्हणून. बघा याच्यामध्ये युनायटेड नेशन जे आहे संयुक्त राष्ट्र संघटना, त्याच्यामध्ये ही जी संघटना स्थापन झाली होती ती 1945 ला स्थापन झाली होती. वर्ल्ड वॉर II ज्यावेळेला संपलं होतं त्यावेळेचे जिंकलेले राष्ट्र होते त्यांनी निर्माण केली होती वगैरे. परंतु सध्या जे चेंजेस झाले आहेत इकॉनॉमीमध्ये असेल किंवा ओव्हरऑल सिव्हिलायझेशनल चेंजेस झाले आहेत, त्याच्यामध्ये सध्याचं जे चित्र आहे ते पूर्णपणे त्यांची जी संयुक्त राष्ट्राची जी परिषद आहे, सुरक्षा परिषद, जी वेगवेगळ्या गोष्टीवरती निर्णय घेत असते. बघा मग कुठल्या गोष्टीवरती निर्णय घेते. मग संयुक्त राष्ट्र कोणासोबत युद्ध करायचं असेल किंवा कोणासोबत आर्मी ऍक्शन घ्यायची असेल किंवा कोणाला किती मदत करायची, त्यांच्या संलग्न अशा वेगवेगळ्या संस्था असतात वगैरे. तर मग याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. म्हणजे कशा पद्धतीने, किंवा वेटो पद्धती आहे की म्हणजे वेटो सगळ्यांना द्यायला पाहिजे का, म्हणजे आफ्रिका खंडातून कुठले एकही मेंबर कंट्री नाहीये सुरक्षा परिषदेमध्ये युनायटेड नेशनच्या. मग अशा पद्धतीचे वाद आहेत. मग यांनी 2024 ला एक समिट झालं बघा. ते कशामुळे झालं, सध्या जगामध्ये म्हणजे रशिया युक्रेन वॉर चालू होतं वगैरे, त्यामुळे त्या संदर्भात हे त्यांनी मान्य केलं की ठीक आहे सुधारणांची गरज आहे, बाकीच्या देशांना सुद्धा सुरक्षा परिषदेमध्ये स्थान देण्याची गरज आहे. हे फक्त ओरली मान्य केले किंवा एक प्रॉमिस केले आहे, पण त्या दृष्टीने पूर्णपणे पावलं रोडमॅप ते पूर्णपणे डेव्हलप व्हायचं बाकी आहे. मग त्याच्यामध्ये भारताचं स्थान, भारताला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये स्थान कसं महत्वाचं आहे. जरी टेम्पररी मेंबर म्हणून कधी कधी इंडिया अपॉइंट केलं गेलं त्यावेळेला भारताने कशा पद्धतीने चांगलं काम केलं हे उदाहरण देऊ शकता. आणि सध्याचे जे जिओपॉलिटिकल रियालिटीज आहेत ना ते रिफ्लेक्ट करण्यासाठी भारताची तिथं स्थान असणं महत्वाचं आहे वगैरे, हे तुम्ही सांगू शकता वगैरे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे प्रश्न होते बघा. त्याच्यानंतर पुढचा जो पेपर आहे आपला GS3, त्याच्यामध्ये बघा आपण अर्थशास्त्र पाहत असतो, त्याच्यासोबतच कृषीचा मोठा पार्ट पाहतो बघा. त्याच्यामध्ये म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न असेल, इरिगेशन असेल किंवा इरिगेशन फॅसिलिटी असतील, किंवा जे ट्रान्सपोर्ट असतं ऍग्रिकल्चरचं ट्रान्सपोर्ट असेल, मार्केटिंग असेल, किंवा त्या संदर्भात मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा आधारभूत किंमत असेल, किंवा त्याच्यासोबतच PDS म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे असते ते पाहतो, किंवा बफर स्टॉक कशा पद्धतीने केलं जातं, किंवा तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, किंवा तंत्रज्ञान मिशन वगैरे हे गोष्टी पाहत असतो. त्याच्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर इकॉनॉमीमध्ये प्लॅनिंग, मोबिलायझेशन, इन्फ्रास्ट्रक्चर लिबरलायझेशन, त्याच्यानंतर सोबतच इन्व्हेस्टमेंट मॉडेल वगैरे पाहत असतो. त्यासोबत पर्यावरण जे घटक आहे त्याच्यामध्ये पर्यावरण आघात कशा पद्धतीने होतो ते पाहत असतो. पर्यावरण काय आहे त्याचं कॉन्झर्वेशन कशा पद्धतीने करू शकतो, त्याच्यासोबत पोल्युशन जे प्रदूषण होत आहे ते कशा पद्धतीने होत आहे वगैरे हे पाहत असतो. बरं, त्या गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर आपण पाहतो बघा ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक अंतर्गत सुरक्षा, हे महत्वाचा घटक आहे बघा. याच्यामध्ये पर्यावरण असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन, त्यासोबतच अंतर्गत सुरक्षा, सगळ्या गोष्टीवरती प्रश्न कसे विचारले आहेत बघायचे आपला. बघा पहिला प्रश्न होता भारताचं आर्थिक नियोजन जे आहे ना ते संरचनात्मक संस्थात्मक काय अडथळे राहिले आहे, त्यामुळे ते मर्यादित राहिलं आहे. काय मर्यादित राहिलं आहे, भारताचं आर्थिक नियोजन. कशामुळे मर्यादित राहिलं आहे, तर काही संरचनात्मक अडथळे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे, संस्थात्मक अडथळे आहेत. मग कुठले अडथळे आहेत आणि आर्थिक नियोजन कशा पद्धतीने मर्यादित राहिलं आहे हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला. आर्थिक नियोजन मध्ये कसं केलं होतं, म्हणजे इंडस्ट्रियल बेस जो होता वगैरे तो हेवी इंडस्ट्रीज गव्हर्नमेंटनी काम करायचं वगैरे, बाकीचे जे इंडस्ट्रीज आहेत ना ते प्रायव्हेट सेक्टरकडे वगैरे दिलं होतं, परंतु हेवी प्रेझेन्स होता गव्हर्नमेंटचा वगैरे. मग इंटरनॅशनल कॉम्पिटिशन पासून कुठेतरी प्रोटेक्ट केलं होतं वगैरे. ते इंटरनॅशनल कॉम्पिटिशन पासून प्रोटेक्ट केल्यामुळे जे इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट व्हायचं वगैरे ते झालं नाही वगैरे. मग हे त्याच्यामुळे काही अडथळे निर्माण झाले कशा पद्धतीचे, म्हणजे सध्या इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये खूप चांगली प्रगती केली आहे बघा भारताने. त्यासाठी ते खूप सारे म्हणजे वेगवेगळे जे रिफॉर्म आणले, सुधारणा आणल्या ते सांगू शकता वगैरे. परंतु अडथळे कोणते राहिलेले आहेत, मग त्याच्यामध्ये लॉजिस्टिकल कॉस्ट असेल, किंवा जो इंडस्ट्री सुरू करण्यासाठी लागणारा कालावधी असेल, किंवा त्यासोबत क्रेडिट अवेलेबिलिटी असेल, किंवा कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्समेंट असेल वगैरे, असे बाकीचे काही बरेचसे अडथळे होते, किंवा रेट टेपिझम असेल बघा, म्हणजे लाल फितीचा कारभार ज्याला म्हणतो वगैरे आपण, त्या गोष्टी मध्ये राहिलेत. मग त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे बघा याच्यामध्ये. बरं, पुढचं आहे सर्वसमावेशक विकास. यासाठी धोरणं कुठल्या आहेत आणि उपाययोजना कुठल्या केल्या आहेत. सर्वसमावेशक विकास म्हणजे सर्वच घटकाचा, त्याच्यामध्ये क्षेत्र असतील बघा, किंवा धर्म असतील, जाती असतील, यासाठी मग योजना असतील, वेगवेगळे क्षेत्र म्हणजे रिजन वाईज सुद्धा असू किंवा प्रोफेशन वाईज सुद्धा योजना वगैरे सांगू शकता वगैरे. किंवा लिंग आधारित अर्थसंकल्प, महिला सक्षमीकरण. लिंग आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय, त्याच्यामध्ये महिलांसाठी स्पेशल प्रोव्हिजन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये कधी लागू केला गेला, भारतामध्ये कधी लागू केला गेला सांगू शकता. मग त्याच्यामध्ये डायरेक्ट महिलांसाठी प्रोव्हिजन असतं, किंवा प्रो वुमन ज्या स्कीम असतात वगैरे ते पण असतात वगैरे, किंवा इनडायरेक्टली सुद्धा कशा पद्धतीने प्रोव्हिजन, किंवा गव्हर्नमेंट पोर्टल
त्यानंतर महिलांचे जे लघु उद्योग आहेत ना, सेल्फ हेल्प ग्रुप आपण जे बघितलं, स्वयंसहायता गट, त्यांच्याकडनं जे प्रोडक्ट निर्माण होतील त्याची खरेदी कशी केली जाईल वगैरे हे पाहिलं जातं. बरं, भरड धान्याबद्दल मिलेट बद्दल प्रश्न विचारला होता बघा. श्री अन्न म्हणून खूप फेमस झालेला आहे. लेस वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे, पाणी कमी लागतं आणि डाएटसाठी हेल्थसाठी सुद्धा चांगला आहे. हे प्रश्न एक्सपेक्टेडच होता, युपीएससी मध्ये आलेलाच आहे. पुढे आहे बफर स्टॉक एमएसपी आणि फूड इन्फ्लेशन, म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे ना, ते शेतकऱ्याकडनं एमएसपी जो डिक्लेअर केला जातो. एमएसपी काय असतं, किमान आधारभूत किंमत, त्याचं महत्व काय असतं हे सांगत असतो आपण. किमान आधारभूत किंमत म्हणजे एक फ्लोअर प्राइस असते बघा. शेतकऱ्यांना एक ऍश्युअर्ड किंमत आधीच गव्हर्नमेंट जाहीर करतं, तुम्ही हे पिकं घेतलं तर ह्या किमतीला आम्ही ते खरेदी करू वगैरे. किती पिकासाठी वगैरे डिटेलमध्ये जायची गरज नाही. तर इथं सांगायचं काय तुम्हाला, तर एक किमान आधारभूत किंमत दिली जाते शेतकऱ्यांना, त्यामुळे कुठलं पीक घ्यायचं हे कळतं. त्याप्रमाणे क्रॉप पॅटर्न गव्हर्नमेंट इन्फ्लुएन्स करू शकते वगैरे. मग ते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्या किमतीला खरेदी केलेलं अन्नधान्य काय करतं, तर पीडीएस जे आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, त्याच्यातून वापरतं वगैरे, किंवा ओपन मार्केट सेल जिथं किंमत वाढ वगैरे होती वगैरे त्या केसमध्ये सुद्धा वापरलं जाऊ शकतं वगैरे. मग प्राइस स्टॅबिलिटीसाठी वगैरे वापर होतो वगैरे, ह्या गोष्टी सांगायच्या त्याच्यामध्ये. बरं, ग्रामीण औद्योगिकरण व रोजगार संदर्भात कृषी आणि उद्योग यातील दुवा म्हणून फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जे आहे ना, अन्न प्रक्रिया उद्योग, कशा पद्धतीने काम करतं हा प्रश्न विचारलेला आहे बघा. बरं, तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री काय असते तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे आपण सॉस बनवतो किंवा चिप्स बनवतो, ते कशा पद्धतीने बनवतो, किंवा दुधापासून चीज बनवतो वगैरे, हे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. मग रुरल मध्ये त्याचं रॉ मटेरियल अवेलेबल असतं वगैरे, तर ग्रामीण भागात हे उद्योग उभारले जाऊ शकतात किंवा उभारले जात असतात. त्या संदर्भात सरकारच्या पण योजना आहेत वगैरे. मग ते रोजगारामध्ये किती % रोजगार निर्माण करतं वगैरे हे सगळं सांगायचे तुम्हाला. हे न्यूजपेपरमध्ये गोष्टी कव्हर असतात, तुम्हाला हे बघायचं असतं. बरं, त्याच्यासोबत तंत्रज्ञान अभियान मुख्य उद्दिष्ट धोरणात्मक बदल. आता तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने शेतीमध्ये वगैरे होतोय हे आपल्याला सांगायचंय. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा जीएम पोर्टल असेल किंवा बाकीचं म्हणजे वेदर फोरकास्टिंग साठी असेल, किंवा ई नाम नावाचा प्रोजेक्ट जो आहे ना, नॅशनल अग्रिकल्चर मार्केट जे आहे नॅशनल लेवलवर तयार केलेला आहे, कुठला ऍक्सेस कुठल्या मार्केटला तुम्ही सेल करू शकता वगैरे. हे गव्हर्नमेंटचे काही पोर्टल वगैरे सांगू शकता वगैरे. हे अशा पद्धतीने प्रश्न आहेत, नेहमी प्रश्न विचारले जातात प्रत्येक घटकावरती बघा हे. बरं, त्याच्यानंतर आणखी कुठला प्रश्न राहिला का इथे. हा, भरड धान्य लेस वॉटर इंटेन्सिव्ह बोललो आपण, ठीक आहे. भूमी सुधारणा, त्याचे आर्थिक उद्दिष्ट आणि कितपत साध्य झाला असा प्रश्न विचारला होता बघा. आता भूमी सुधारणा म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे बघा. स्वातंत्र्यानंतर म्हणजे जे उपजीविकेचे साधन आहे त्याच्यामध्ये जमीन एक महत्वाचं साधन आहे, त्याचं न्याय वितरण झालं पाहिजे. म्हणजे जे भूमिहीन मजूर आहेत त्यांना पण शेती भेटली पाहिजे, किंवा SC ST कम्युनिटीला किंवा ओबीसीला प्रायोरिटीने शेती दिली पाहिजे वगैरे. जे आधीची सिस्टम होती जमीनदार सिस्टम असेल किंवा इनामदार असेल किंवा जहागीरदार असेल, ते नष्ट केलं कारण आपण लोकशाहीमध्ये आलो होतो वगैरे. मग त्या संदर्भात काही सुधारणा आणल्या होत्या. मग ते कितपत यशस्वी झाले आणि कुठल्या कुठल्या सुधारणा आणल्या होत्या हे आपल्याला त्याचे उद्दिष्ट काय होते. उद्दिष्ट तर हेच होतं की सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं. मग त्यासाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना आणल्या होत्या आपल्याला माहित पाहिजे. मग लँड रिफॉर्म आपल्या पूर्व परीक्षेला वाचतो बघा. म्हणजे लँड रिफॉर्म मध्ये आपण लँड सिलिंग ऍक्ट पाहतो, म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा असेल, किंवा जे इंटरमिडिएटरीज असतात ना, म्हणजे मध्यस्थांचं निर्मूलन असेल, म्हणजे जे शेत वाहतात ना त्यांच्या नावाने काही जमीन करा वगैरे, अशा पद्धतीचं म्हणजे कुळ कायदा वगैरे त्या काळात आला होता बघा त्या गोष्टी. बरं, तर भूमी सुधारणामध्ये मग आणखी काय पाहत असतो, कॉर्पोरेटिव्ह ऍग्रिकल्चर म्हणजे सहकारी शेती वगैरे, ह्या गोष्टी सुद्धा पाहतो आपण. त्यासोबतच जमिनीची मालकी त्यांना देण्यात यावी वगैरे. फॉरेस्ट राईट ऍक्ट सुद्धा आपण भूमी सुधारणामध्ये लिहू शकतो वगैरे. पण तो कितपत साध्य झालं, व्हॉलंटरी बेसिसवरती होतं. मग काही गोष्टी लिगली गोष्टी झाल्या, कमाल जमीन धारणा कायदा, जास्तीत जास्त कोरडवाहू जमीन किती, बागायती जमीन किती, 29 एकर 17 एकर, काय वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या आहे बघा प्रधान किती. तर मला सांगायचं काय, तर त्याला सुद्धा बायपास केलं गेलं काही लोकांकडनं. म्हणजे बेनामी प्रॉपर्टी असेल किंवा नावामध्ये बदल करून प्रॉपर्टी रिटर्न केले गेल्या, किंवा जी जमीन दिली गेली ती काही कामाचीच नव्हती वगैरे, म्हणजे वहिवाटीखाली, म्हणजे शेती प्रत्येक वर्षी पीक घेतलं जात नव्हतं वगैरे, पडी जमिनी वगैरे दिल्या गेल्या, अशा टाईपचे बरेच काही मुद्दे येतात वगैरे साध्यतेच्या बाबतीमध्ये. परंतु जे त्याचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा झालेलं आहे, पण किती डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, कमी प्रमाणात झालेलं आहे ते सांगू शकता वगैरे तुम्ही. सांगू भूमी सुधारणा मग सगळ्या गोष्टी मेन्शन करू शकता, त्याचं टीकात्मक विश्लेषण पण करू शकता. बरं, इथं पुढे काय आहे, भारत बंदर पायाभूत सुविधा समस्या कुठल्या कुठल्या आहेत. वाढवण बंदरावर प्रश्न विचारला होता बघा. आता न्यूजपेपर वाचत असेल तर तुम्हाला माहिती आहे. आता वाढवण बंदर भारतीय सागरी क्षमता क्रांतिकारी पावलं आहे त्या दृष्टीने, आणि बंदर पायाभूत सुविधातल्या ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात प्रश्न होता. आता वाढवण बंदर कुठं आहे तुम्हाला माहित पाहिजे, पालघरमध्ये कुठं आहे, ते कशासाठी म्हणजे ते डेव्हलप केलं जात आहे, कशा पद्धतीने डेव्हलप केलं जात आहे बघा. कंटेनर शिपमेंट जे असते ना, म्हणजे बऱ्याच ठिकाणून माल येऊन तिथं शिपमध्ये एक्सचेंज केलं जातं वगैरे. तर ट्रान्सशिपमेंट मध्ये बाकीचे जे बंदर आहेत ना, भारताकडे मोठे 12 बंदर आहेत, 6 ईस्टला वेस्टला आपण पाहतो. तर ते जे 12 बंदर आहेत त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चरल अडथळे आहेत, म्हणजे
मोठे जहाज जे आहे तिथं पार्क केली जाऊ शकत नाहीत किंवा तिथं तेवढी खोली नाहीये, उतरपण आहे त्या याच्यामध्ये किंवा ड्रेजिंग करावी लागते वगैरे. तर ते जे अडथळे दूर करण्यासाठी वाढवून बंदर तसं नैसर्गिकरित्या पण आहे, त्याला तसं डेव्हलप पण केलं जात आहे. म्हणजे ट्रान्सशिपमेंट हब इंडियाला डेव्हलप करण्यामध्ये सुद्धा ते महत्वाची गोष्ट क्रांतिकारी पाऊल आहे वगैरे. ट्रान्सशिपमेंट हब काय असतं, ट्रान्सशिपमेंट काय असतं हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. बंदरामध्ये ती फॅसिलिटी कुठल्या आहेत एक्स्ट्राच्या तुम्हाला सांगितलं मी, त्याची खोली जास्त असेल बाकीच्या बंदरापेक्षा वगैरे, किंवा ग्लोबल महत्वाच्या पोर्टमध्ये सुद्धा त्याचं कसं समावेश केला जाईल 2030 पर्यंत वगैरे. मग ते प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टरकडनं कसं डेव्हलप केलं जातं वगैरे, महाराष्ट्रातील कुठली एजन्सी त्यासाठी काम करते, हे सगळं तुम्हाला बोलता आलं म्हणजे लिहिता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. बरं, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट मॉडेल मी तुम्हाला सांगितलं बघा. इन्व्हेस्टमेंट मॉडेलमध्ये मग त्याच्यात सांगितले बॉट आणि HIM मॉडेल विचारले होते बघा. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा विकासामध्ये त्याची उपयुक्तता आणि कार्यक्षमता विचारली होती. तुम्हाला हे इन्व्हेस्टमेंट मॉडेल सिलेबसमध्ये प्रत्येक जे दिलेल्या गोष्टी ना त्याच्यावर प्रश्न विचारले होते. म्हणजे तुम्ही 1 पेज नोट्स बनवू शकता, वर्षभर नोंदणी घेऊ शकता, त्या पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. तर तुम्ही हे बघितलं असतं बॉट मॉडेल म्हणजे काय, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, किंवा HIM मॉडेल म्हणजे काय, ह्या गोष्टी. मग याच्यामध्ये फरक काय आहे, याच्यामध्ये प्रायव्हेट दोन्ही पण PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे बघ, म्हणजे खाजगी आणि सरकारी दोन्हीची पार्टनरशिप आहे. फरक काय आहे याच्यामध्ये, इनिशियल कॅपिटल बॉट मध्ये जे पूर्ण आहे ते प्रायव्हेट सेक्टर बिअर करतं, किंवा ती जी रिस्क आहे ट्रॅफिक येईल नाही बी येईल, तो रोड बांधल्यानंतर वगैरे ते सुद्धा प्रायव्हेट सेक्टरकडे वगैरे रिस्क होते वगैरे. परंतु आता जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट डेव्हलप केलं जातं ते HIM मॉडेल डेव्हलप केलं म्हणजे वापरलं जातं बघा. त्याच्यामध्ये मग ॲन्युटी दिली जाते, म्हणजे ती रिस्क जी आहे ट्रॅफिक येईल नाही येईल ती बिअर केली जाते वगैरे. किंवा लँड ॲक्विजिशन जे आहे, जमीन मिळवण्याचं काम सुद्धा सरकारकडनं केलं जातं आणि वार्षिक काही फीस दिली जाते त्यांना. मग त्याप्रमाणे हे मॉडेल जे लॅक्युनिटीज होत्या, डेफिशियन्सीज होत्या आधीच्या मॉडेलमध्ये, ते दूर करून त्याच्यामध्ये एक सुधारणा मानली जाते. बरं, महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न बघा पुन्हा. महाराष्ट्रातल्या संशोधन संस्था कुठल्या आहेत, सार्वजनिक उपक्रम कुठले आहेत, तांत्रिक उपक्रम कुठले आहेत, तंत्रज्ञान स्वदेशीकरण, तंत्रज्ञानाचं महत्व, नवीन तंत्रज्ञानाचं महत्व विचारलेलं आहे बघा. आता महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन म्हणजे तुम्हाला संशोधन संस्था 2-4 तरी माहित पाहिजेत कुठल्या कुठल्या आहेत बघा. म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असेल, किंवा आपलं सिरम इन्स्टिट्यूट असेल आता वॅक्सिन बनवलेलं, किंवा त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी असेल, किंवा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी असेल. त्याच्यासोबत आपण बाकीचे टेस्ट सारखं इन्स्टिट्यूशन सांगू शकतो तुम्ही याच्यामध्ये. बाकी तांत्रिक उपक्रम वगैरे कुठल्या राबवले जातात त्यासाठी भारताचं, महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही सांगू शकता स्टार्टअप पॉलिसी असेल किंवा AI पॉलिसी आता राबवली गेली आहे हे सांगू शकता. आणि तंत्रज्ञान किंवा बाकीचं निरी नावाची संघटना ऑर्गनायझेशन पण आहे बघा, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूरला आहे ते सुद्धा सांगू शकता याच्यामध्ये. तंत्रज्ञान स्वदेशीकरण कशासाठी महत्वाचं आहे, कारण पुण्यावरचं बाकीच्यावरती रिलायबिलिटी जी आहे ती कमी होते नॅशनल सिक्युरिटीच्या इश्यूमध्ये. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, पुण्यावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासोबतच जे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे म्हणजे स्वायत्तता ती मेंटेन केली जाते वगैरे बघा. त्या स्वदेशीकरणाचं महत्व सांगायचं झालं तर नवीन तंत्रज्ञान त्यामुळे भारतासाठी डेव्हलप करणं महत्वाचं आहे वगैरे हे सांगू शकता. किंवा त्याचा कमर्शियल यूज सुद्धा केला जाऊ शकतो, जसं ब्राह्मस आपण आता विकतोय वगैरे बाहेर त्या पद्धतीने. महाराष्ट्र संदर्भात IPR इश्यू सुद्धा सांगितले होते बघा, IPR पॉलिसीच्या संदर्भात सुद्धा सांगू शकता कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन आहे वगैरे. बरं, हे पुढचा प्रश्न होता आपत्ती संज्ञा म्हणजे आपत्ती काय आहे, आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे आणि उदाहरण सांगा असा प्रश्न होता. आता लेटेस्ट वाला आपत्ती सांगू शकता तुम्ही उदाहरण सांगायचं झालं तर. म्हणजे हिट स्ट्रोक झाला होता बघा एका राजकीय कार्यक्रमामध्ये वगैरे, काही पब्लिक मधले हिट स्ट्रोक मध्ये पब्लिक त्यांच्या डेथ झाली होती वगैरे, किंवा स्टॅम्पेज झालं होतं साऊथ मध्ये आता त्या हिरोच्या एका रॅलीमध्ये विजय, किंवा ईर्षावाडीचं प्रकरण सांगू शकता तुम्ही, किंवा आधी माळीन प्रकरण सांगू शकता. हे सगळं डिझास्टर मध्ये येतं. म्हणजे इव्हन वाईल्ड लाईफ जर तुम्ही बिबट्या जर लोकांमध्ये घुसून, डिझास्टर संज्ञा तुम्हाला डिफाईन करता आली पाहिजे. डिझास्टर म्हणजे काय, एक रॅपिड डिस्ट्रप्शन ऑफ पब्लिक किंवा कम्युनिटी लाईफ जे असतं ना, म्हणजे जे रोजचं जीवन आहे ते विस्कळीत एखाद्या घटनेमुळे होत असेल वगैरे तर त्याला डिझास्टर किंवा आपत्ती म्हटलं जातं वगैरे. तिचं निवारण व्यवस्थापन कशा पद्धतीचं केलं जातं, कुठल्या आपत्ती असं सांगू शकता, भूकंप असेल, सुनामी असेल, किंवा भूस्खलन असेल, लँडस्लाईड ज्याला आपण म्हणतो हे सांगितलं आपण. मग टप्पे सांगू शकतो आपण, प्रिव्हेन्शन असेल म्हणजे मिटिगेशन होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, किंवा ड्रेनेज सिस्टम क्लिअर करणं असेल, किंवा ते प्रिपेअरनेस कशा पद्धतीने तुम्ही करता वगैरे, झाल्यानंतर रिस्पॉन्स कशा पद्धतीने, हे टप्पे वगैरे आहेत त्या गोष्टी. बरं, अंतर्गत सुरक्षासाठी धोके कुठले आहेत, त्याचे बदलते स्वरूप, सुरक्षा संरचनेत व संस्थात्मक प्रतिसाद बदल आवश्यक ठरवतात वगैरे असा प्रश्न होता. पण थोडक्यात काय विचारलं, अंतर्गत सुरक्षा धोके कुठले आहेत, त्याचं बदलतं स्वरूप कशा पद्धतीचं आहे. आता अंतर्गत सुरक्षा ही अंतर्गत पण डेव्हलप होऊ शकते, म्हणजे इथं सुद्धा काही रॅडिकल ऑर्गनायझेशन डेव्हलप होऊ शकतात जे देशविघातक कार्य किंवा देशाच्या विरुद्ध काम करू शकतात वगैरे. त्याचे उदाहरण देऊ शकतात आधी जे डेव्हलप झालं ते सेमी वगैरे, किंवा काश्मीरमधलं काही ऑर्गनायझेशन नाव देऊ शकतात LAT वगैरे. त्यासोबतच मग सुरक्षित बाकीचे म्हणजे नवीन धोक्यांमध्ये बदल झालेले सांगितलं. आता हायब्रिड वॉरफेअर टॅक्टिक वापरली जाते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ड्रोन टेक्निक वापरली जाते नार्कोटिक्स ड्रग्स स्मगलिंगसाठी वगैरे. मग हे हायब्रिडचा वापर म्हणजे
तुमचं क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बँकिंग असेल वगैरे याच्यामध्ये पण अटॅक केले जाऊ शकतात वगैरे. मग ह्याच्या पद्धतीने बदल कशा पद्धतीने केला जातो मग त्या अंतर्गत सुरक्षेसाठी. मग याची ट्रेनिंग दिली जाते किंवा ड्रोनची ट्रेनिंग दिली जाते आर्मीला किंवा त्याचे एजन्सी आहेत ना इंटरनल सुरक्षेसाठी, त्यासाठी मग ते पाहतो आपण. बरं, हे सिमिलर क्वेश्चन मला दिसेल थोडेसे इंटरनल सिक्युरिटीवरती. बघा आता, सीमावर्ती भाग सुरक्षा आव्हाने, सीमा व्यवस्थापन संस्था, भूमिका, तंत्रज्ञान आधारित उपाययोजना महत्व. परत तिथं आपण तुम्ही लिहू शकता AI बेस्ड तुम्ही सर्व्हिलन्स करू शकता किंवा फेन्सिंग केलेली आहे उपाययोजनामध्ये, किंवा त्याच्यासोबतच GIS डेटा जो आहे तो वापरू शकता, किंवा थर्मल रेडिएशन वापरू शकता, थर्मल इमेजरी वापरू शकता वगैरे, किंवा सीमा व्यवस्थापन संस्था कुठल्या कुठल्या आहेत. आपण जे फोर्सेस जे आहेत ना ते नाव लिहू शकतो तुम्ही, कुठले ITBP असेल किंवा म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स असेल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, BSF ज्याला म्हणतो, त्यासोबत आसाम रायफल असेल वगैरे. मग त्यांचं कार्यक्षेत्र सांगू शकता, कुठं काम करतात वगैरे हे. त्यासोबतच सीमा सुरक्षेतले आव्हाने कुठले आहेत तर सांगू शकतो तुम्ही आता, की म्हणजे इन्फिल्ट्रेशन, दुसऱ्या देशातून भारतामध्ये शिरकाव करणे किंवा दुसऱ्या पद्धतीने भारतामध्ये एंटर करणे, किंवा त्यासोबतच नार्कोटिक्स, ड्रग्स याचं स्मगलिंग करणे, किंवा टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी कोणी एंटर करत असेल त्या गोष्टी बऱ्याच असं मेन्शन करू शकता तुम्ही याच्यामध्ये. बाकी बलाऐवजी समन्वय, प्रतिबंध आणि लोककेंद्रित दृष्टिकोन, सुरक्षा दल संस्था, बदलत्या भूमिका, कार्यक्षेत्र यांच्याबद्दल चर्चा करायला सांगितलेलं आहे. तर बघा, सगळ्याच गोष्टी फोर्सने साध्य करता येत नाहीत. आता जे नक्षलवाद संपवायचं धोरण होतं 2025च्या एंड पर्यंत, 26 एप्रिल पर्यंत, ते बऱ्यापैकी नाही 99% साध्य झालेलं आहे. आता मग तिथं व्हॅक्युम क्रिएट होतं बघा. व्हॅक्युम क्रिएट झाल्यामुळे तिथं मग बाकीच्या फॅसिलिटी ज्या असतील ना, हेल्थ असेल, न्यूट्रिशन असेल, एज्युकेशन, ह्या गोष्टी जर नाही दिल्या किंवा रोड कनेक्टिव्हिटी नाही दिली वगैरे, ते लोकांना आणखी रॅडिकलाइज करणं, बाकीचे काही ग्रुप उभारले जाऊ शकतात वगैरे वगैरे. त्यामुळे हे लोककेंद्रित दृष्टिकोन सांगितला त्यांनी, म्हणजे लोकांसाठी योजना वगैरे. मग तुम्ही काश्मीरचं सुद्धा उदाहरण देऊ शकता. तिथं म्हणजे तिथल्या लोकांना, स्थानिकांना आर्मीत कसं भरती करून घेऊ शकते, कसे शासकीय कामं देऊ शकतात वगैरे. मग त्याच्या योजना आहेत बघा, नई रोशनी असेल किंवा बरेच योजना आहेत, तशा पद्धतीचे तुम्ही सांगू शकता. परत संस्था विचारल्या, त्यांची बदलती भूमिका, कार्यादेश, बदलती भूमिका, ते थ्रेट सुद्धा इव्हॉल्व झालेले आहेत. त्यामुळे जॉईंट थिएटर किंवा सिंगल थिएटर कमांड वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे वेगळे सिक्युरिटी फोर्स, मेरीटाईम वगैरे हे सुद्धा कंबाईन करतात. थ्रेट्स इमर्जिंग होऊन झालेले आहेत बघा. आता पुढचा पेपर आहे, हे आपण सेपरेट मॉडेल आन्सर म्हणून आपण डिस्कस करूया. धन्यवाद.